नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड लेसन नंबर 7 सेल डिव्हिजन. सो फर्स्ट ऑफ ऑल यामध्ये आपण पाहणार आहोत सेल सायकल, नेक्स्ट मायटोसिस आणि ॲट लास्ट आपण पाहणार आहोत मायटोसिस. मित्रांनो, तुम्ही जर नीटच्या तयारीसाठी काही नवीन क्रॅश कोर्स वगैरे शोधत असाल किंवा काही रिव्हिजन कोर्सेस शोधत असाल तर अनअकॅडमीतर्फे 31 जानेवारीपासून नवीन क्रॅश कोर्स सुरू होतोय. तुम्ही त्याच्यामध्ये एनरोलमेंट करू शकता. त्यासोबतच नवीन बॅच सुरू होते अगेन फॉर नीट 2022च्या बॅचसाठी 2 फेब्रुवारीपासून. त्याचं नाव आहे अंतिम युद्ध. त्याचबरोबर जे स्टुडंट्स नीट देणार आहेत, जे फ्युचर डॉक्टर्स नीट देणार आहेत 2023मध्ये, त्यांच्यासाठी देखील काही बॅचेस ऑलरेडी आता जस्ट सुरू झालेले आहेत. तुम्ही त्यासाठी पण एनरोलमेंट करू शकता. काही व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील. प्रिव्हियस जे काही चॅप्टर्स झाले असतील त्याचे रेकॉर्डेड फॉर्ममध्ये PDF तुम्हाला मिळणार आहे नोट्सची. हे सगळं तुम्हाला यामध्ये मिळेल. सोबतच डाऊट सॉल्विंग सेशन्स देखील अनअकॅडमीतर्फे अरेंज केले जातात. सो तुम्हाला जर या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही पाहू शकता की अनअकॅडमीच्या सध्या खूप एक्साइटिंग अशा ऑफर्स सुरू आहेत. तुम्हाला 20% ऑफ मिळणार आहे प्रत्येक सबस्क्रिप्शनवरती. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट डिस्क्रिप्शनपासून ते लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जर सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला 20% डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे. आणि ही ऑफर फक्त 30 जानेवारी आणि 31 जानेवारी दरम्यानच आहे. ॲज यू कॅन सी की 1 फेब्रुवारीपासून प्रायझेस 10%नी अजून वाढणार आहेत. जर तुम्ही आत्ता घेतला तर तुम्हाला अराउंड 20% डिस्काउंट मिळेल. पण जर तुम्ही 1 फेब्रुवारी नंतर जर सबस्क्रिप्शन घेणार असाल तर तुम्हाला 10% एक्स्ट्रा पे करावं लागेल. सो बेटर आहे, तुम्ही जर काही विचार करत असाल सबस्क्रिप्शन वगैरे घेण्याचा तर आत्ताच घेऊ शकता या 2 दिवसांमध्ये 30 आणि 31 जान दरम्यान. सो सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहिलं तर तुम्ही 10th स्टँडर्डला असताना आपण सेल डिव्हिजन शिकलेलं आहात. मग तुम्हाला प्रश्न पडले असतील की सेल डिव्हिजन का होतं, कशाला होतं, कशाला शिकायचं. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सेल डिव्हिजन का होतं तर आपल्या बॉडीमध्ये जी ग्रोथ होते ती सेल डिव्हिजनमुळेच होते. मग आता ग्रोथचा आणि सेल डिव्हिजनचा काय संबंध. तर सपोज या ठिकाणी आपल्याला प्रश्न पण विचारलेला आहे की हाऊ डू युअर ओन्स हील. सपोज की तुम्हाला एखादी जखम झाली तर ती जखम कशी बरी होते. जखम झाल्यानंतर बरी होतेच ना, की नाही होत असं काय आहे का. तर नाही, जखम झाल्यानंतर ती जखम बरी होते. आता जेव्हा आपल्याला जखम होते तर तेव्हा त्या ठिकाणचे जे काही सेल्स आहेत त्या ते डेड होणार, ऑब्व्हियसली गोष्ट आहे. मग आता ते डेड सेल्स भरून काढण्याचं काम कोण करणार आहे, आपली बॉडी. मग ते डेड सेल्स किंवा ती जखम कशी काय भरून काढली जाते तर जे सेल्स तिथे मेलेले आहेत त्याच्या आजूबाजूला जे काही सेल्स जिवंत आहेत ते सेल्स स्वतःला डिवाईड करतात, डुप्लिकेट करतात किंवा डिवाईड करतात आणि त्यापासून नवीन सेल्स तयार होतात आणि मग त्याच्यामुळे आपली जी जखम आहे तर ती भरली जाते. मग जर हे सगळं सेल डिव्हिजन झालंच नसतं, जर सेल सायकल झालीच नसती तर आपल्या जखमा बऱ्या झाल्या असता का, नाही. आपल्या बॉडीमध्ये ग्रोथ झाला असतं का, नाही. सोबतच आपण रिप्रोडक्शन करू शकलो असतो का, गॅमेट्स तयार झाले असते का, नाही. म्हणजे सेल डिव्हिजन हा एक सगळ्यात मोठा घटक आहे आणि म्हणून तो आपण शिकतोय. सो लेट अस स्टार्ट विथ सेल डिव्हिजन. पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल की आपल्या बॉडीमध्ये झालेल्या जखमा कशा काय बऱ्या होतात, बाय दी सेल डिव्हिजन. ओके, बाय दी फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. सो नेक्स्ट आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ग्रोथ ऑफ नॉन लिव्हिंग मटेरियल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ॲज यू नो की आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलं होतं की ग्रोथ हे काय आहे, डिफायनिंग कॅरेक्टर आहे का, नाही आहे. का डिफायनिंग कॅरेक्टर नाही आहे, कारण नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस पण ग्रोथ शो करतात आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पण ग्रोथ शो करतात. नॉन लिव्हिंग कसं काय दाखवणार. ग्रोथ म्हणजे सिंपल काय, मास वाढणं, व्हॉल्यूम वाढणं, वेट वाढणं, नंबर वाढणं, या सगळ्याला आपण काय म्हणणार आहोत, ग्रोथ. मग आता जर आपण एखाद्या टेबलवरती एखादी वस्तू ठेवली तर त्या वस्तूचं आणि टेबलचं दोघांचं मास काउंट केलं जाणार, म्हणजे ऑब्व्हियसली टेबलचं मास वाढणार आहे. तर अशाच पद्धतीने नॉन लिव्हिंग थिंग्स पण ग्रो करतात असं आपण म्हणू शकतो. पण या ठिकाणी फरक काय आहे नॉन लिव्हिंग थिंगमध्ये आणि लिव्हिंग थिंगमध्ये. तर नॉन लिव्हिंगमध्ये सेल्स प्रेझेंट असतात का, ऑब्व्हियसली नाही. पण लिव्हिंग थिंग्समध्ये मात्र सेल्स प्रेझेंट असतात आणि ते सेल्स स्वतःहून डिवाईड होतात आणि आतून ग्रोथ दाखवतात. बट जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत तर ते आतून ग्रोथ दाखवत नाही, तर ते पर्यावरणानुसार बाहेरून म्हणजे आउटर ग्रोथ ते दाखवतात. म्हणजे याचा अर्थ आपल्या बॉडीमध्ये होणारी ग्रोथ, आपल्या बॉडीमध्ये होणारं डिव्हिजन, आपल्या बॉडीमधून होणारं रिप्रोडक्शन, त्याच्यासाठी तयार होणारे गॅमेट्स, हे सगळं कशाच्या मदतीने होतं, सेल डिव्हिजन. तसं पाहिलं तर आपली बॉडीच एक किती मोठा डॉक्टर आहे ना. सगळं काही आपल्या बॉडीमध्ये जे छोटे छोटे वुंड्स वगैरे तयार होतात ते आपली बॉडी स्वतःहूनच हील करत असते, स्वतःहूनच बरे करत असते. सो लाईफ ऑफ ऑल मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स स्टार्ट्स फ्रॉम सिंगल सेल दॅट इज झायगोट. आपण जर पाहिलं तर प्रत्येक मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमची लाईफ झायगोटपासून म्हणजेच एका सिंगल सेलपासून सुरू होते. कसं काय पहा, आता आपल्याकडे एक फिमेल गॅमेट आहे, एक मेल गॅमेट आहे. जेव्हा फिमेल गॅमेट आणि मेल गॅमेट फ्यूज होणार तेव्हा त्यापासून तयार होणार झायगोट. आणि झायगोट काय असणार आहे, एकच सिंगल सेल तयार झालं. हे काय असणार आहे, हॅप्लॉइड, हे हॅप्लॉइड आणि झायगोट काय आहे, डिप्लॉइड. सो जेव्हा 2 हॅप्लॉइड गॅमेट्स एकत्र येतात तेव्हा त्यापासून एक डिप्लॉइड गॅमेट तयार होतं.
एक डिप्लॉइड सेल तयार होतं, ज्याला की आपण म्हणणार आहोत झायगोट. आणि हे झायगोट एकच फक्त सिंगल सेल असतं. आणि हे झायगोट जेव्हा स्वतः रिपिटेटेड डिव्हिजन करतं, मायटोटिक डिव्हिजन, तेव्हा यापासून बरेचसे सेल्स तयार होतात आणि एक सेल्सचा गोळा तयार होतो, ज्याला आपण म्हणणार आहोत एम्ब्रिओ. आणि मग पुन्हा हा एम्ब्रिओ डिवाइड होतो. यामध्ये जे सगळे सेल्स असतात, सगळे सेल्स जे डिवाइड झालेले आहेत, हे सगळे सेम टाईपचे असतात, ज्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो. आणि आफ्टर दॅट ते जे सगळे सेम दिसणारे स्टेम सेल्स आहेत, तर ते डिफरन्शिएट होतात आणि त्यापासून बेबी तयार होतं. सो ग्रोथ ऑफ एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम डिपेंड्स ऑन सेल डिव्हिजन. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं बर्थपासून तो बर्थ झाल्यानंतर त्याची ग्रोथ होईपर्यंत सगळं काही मरेपर्यंत सगळं काही सेल डिव्हिजनवरती अवलंबून आहे. ॲज स्टेटेड इन दी सेल थिअरी, तुम्हाला सेल थिअरी माहिती आहेच, आपण आधीच्या चॅप्टरमध्ये पाहिलेली आहे, 5th चॅप्टरमध्ये. सेल थिअरी कुणी प्रपोज केली होती? सगळ्यात पहिल्यांदा स्क्लायडन, त्यासोबतच श्वान, आणि आफ्टर दॅट त्या थिअरीला शेप देण्याचं काम कोणी केलं होतं? रुडॉल्फ वर्चो यांनी. सो रुडॉल्फ वर्चो यांनी काय सांगितलं होतं की जे सेल्स आहेत तर ते आधीच्या सेल्सपासून तयार होतात. म्हणजे काय? सेल अरायझेस फ्रॉम दी प्री एक्झिस्टिंग सेल. आता आपण म्हणतो की आपल्या बॉडीमध्ये सेल्स तयार होतात, मग ते पूर्णतः नव्याने तयार होतात का? तर नाही. आधीचा जो जुना असलेला सेल आहे तर तो डिवाइड होतो, त्यापासून 2 सेल्स तयार होतात. हा सेल पुन्हा डिवाइड होणार, याच्यापासून अजून 2 सेल्स तयार होणार, हा पण सेल डिवाइड होणार, अजून 2 सेल्स. असं करत करत या ठिकाणी एका सेलपासून अनेक सेल्स तयार होत जातात. पण सेल्स कशापासून तयार होतात? आधीच्या प्री एक्झिस्टिंग सेल्सपासून. सो यालाच आपण म्हणणार आहोत सेल थिअरी, ओमनिसेल्युला ई सेल्युला. ओके. नेक्स्ट आहे, आता आपण पाहणार आहोत सेल सायकल म्हणजे काय. सिक्वेन्शियल इव्हेंट्स ऑकरिंग इन द लाईफ ऑफ अ सेल इज कॉल्ड ॲज सेल सायकल. सिक्वेन्शियल म्हणजे काय? प्रत्येक इव्हेंट एका सिक्वेन्सने होत असतो. तुम्ही जर पाहिलं असेल मायटोसिस, तुम्ही मागच्या वर्षी पाहिलेलं आहेच. सो मायटोसिसमध्ये आधी प्रोफेज होणार, मग मेटाफेज होणार, मग ॲनाफेज होणार, मग टेलोफेज होणार. असं सिक्वेन्स आहे की असं होतं, आधी मेटाफेज होतं, मग प्रोफेज, मग टेलोफेज, मग ॲनाफेज, असं काय आहे का? तर नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या बॉडीमध्ये सिक्वेन्सली होत असते, सिक्वेन्स वाईज होत असते. तर त्याच पद्धतीने सेल्समध्ये जे काही सिक्वेन्शियल इव्हेंट्स घडून येतात त्याला आपण म्हणणार आहोत सेल सायकल. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सेल सायकलचे 2 मुख्य फेजेस आहेत. दॅट इज, या ठिकाणी हा जो मोठा फेज आहे, एवढा मोठा, याला आपण म्हणणार आहोत इंटरफेज. आणि हा जो छोटासा फेज आहे याला आपण म्हणणार आहोत एम फेज किंवा मायटोटिक फेज, किंवा जर मिओसिस डिव्हिजन असेल तर मिओटिक फेज. ओके. ते डिपेंड आहे की कोणतं डिव्हिजन आहे. आता हा जो एवढा मोठा फेज आहे हा किती % ऑक्युपाय करतो? ऑलमोस्ट 95%. आणि हा जो छोटा फेज आहे एम फेज, हा ऑलमोस्ट 5% पर्यंत असतो. ओके. 5% कालावधी हा फेज घेतो आणि 95% कालावधी आय फेज किंवा त्याला आपण इंटरफेज म्हणतो. ओके. इंटरफेज घेतो. सो पुन्हा मागे येऊया आपण. देर आर 2 phases ऑफ सेल सायकल, दॅट इज इंटरफेज अँड एम फेज. ड्युरिंग इंटरफेज, आता इंटरफेजमध्ये काय होतं तर बेसिकली इंटरफेजमध्ये सेल डिवाइड होण्याची तयारी करत असतं. तयारी काय करायची? जसं की आपल्याला माहिती आहे सेल जेव्हा डिवाइड होणार तेव्हा एका सेलपासून 2 सेल तयार होणार. म्हणजे याच्यामध्ये जे काही मायटोकॉन्ड्रिया असेल, याच्यामध्ये जे काही गोल्जी बॉडी असेल, त्याला स्वतःला डुप्लिकेट करावं लागेल, तरच ते या सेलमध्ये अर्धे आणि या सेलमध्ये अर्धे जाऊ शकतील. मग हे सगळं डुप्लिकेट करण्याचं काम कुठे होणार आहे? इंटरफेजमध्ये होणार आहे. ओके. सो ड्युरिंग इंटरफेज सेल अंडरगोज ग्रोथ और रेस्ट ॲज पर दी नीड. मग आता काही वेळेस काय होतं, सपोज की सेलचं डिव्हिजन करून झालेलं आहे, मग त्याची ग्रोथ कुठे होणार? इंटरफेजमध्ये. सपोज की सेलला डिवाइड व्हायचं आहे, त्याचं सगळं प्रिपरेशन कुठे होणार? इंटरफेजमध्ये. सपोज की सेलला आता ग्रोथही नाही करायची आहे आणि पुढे डिवाइडही नाही व्हायचं आहे, जसं आहे तसंच राहायचं आहे. असेही सेल्स असतात की जे पुढे ग्रोथही नाही करत आणि पुढे आपली डेव्हलपमेंटही नाही करत, काहीच करत नाहीत, जसे आहे तसेच राहतात. जसं की फॉर एक्झाम्पल आपले नर्व सेल्स. ओके. नर्व सेल्स स्वतः डिवाइड नाही होत. सो ते जे सेल्स असतात ते काय करतात? फॉर एव्हर इंटरफेजमध्ये राहतात. फॉर एव्हर ते त्याच फेजमध्ये राहणार आहेत, कारण ते पुढे ग्रोथ वगैरे काहीच नाही दाखवणार आहेत. ओके. सो अशा पद्धतीने सेल्स डिवाइड होतात 2 फेजेसमध्ये, इंटरफेज आणि एम फेज. आता एम फेजमध्ये काय होतं तर सेलचं ॲक्च्युअल डिव्हिजन एम फेजमध्ये सुरू होतं. सो ड्युरिंग एम फेज द सेल अंडरगोज डिव्हिजन. इंटरफेज ऑल्टरनेट्स विथ दी पिरियड ऑफ डिव्हिजन. आणि इंटरफेजला आपण काय म्हणू शकतो? डिव्हिजनचा पिरियड म्हणू शकतो. आणि एम फेजला आपण ॲक्च्युअल डिव्हिजन म्हणू शकतो. सो लेट अस सी. फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत इंटरफेज. इंटरफेज इज द स्टेज बिटवीन 2 सक्सेसिव्ह सेल डिव्हिजन्स. आता असं का म्हटले तर बघा, हा एक सेल आहे. आता हा सेल आहे इंटरफेसमध्ये, म्हणजे हा तयारी करतो आहे डिवाइड होण्याची. ओके. सो तो डिवाइड झाला मायटोसिसने, याच्यामधून 2 सेल्स तयार झाले, हा एक सेल तयार झाला, हा एक सेल तयार झाला. आता या सेलला स्वतःची डेव्हलपमेंट करायला पाहिजे. मग ही जेव्हा ती डेव्हलपमेंट करत असणार आहे याला पण आपण इंटरफेजच म्हणणार आहोत. म्हणजे सेल डिवाइड व्हायच्या आधीची फेज आणि सेल डिवाइड झाल्यानंतरची फेज, या दोघांना पण आपण इंटरफेज असंच म्हणतो. पुन्हा हा सेल एक मोठा होणार, मॅच्युअर होणार आणि पुन्हा तो डिवाइड होणार. म्हणजे या ठिकाणी इंटरफेस नंतर परत काय झालं? मायटोसिस झालं.
पुन्हा हा पण सेल व्यवस्थित मॅच्युअर होणार आणि डिवाइड होणार म्हणजे मायटोसिस. म्हणजे आधी पण या ठिकाणी काय झालं होतं इंटरफेज, नंतर पण काय झालं इंटरफेज. म्हणजेच जे मायटोसिसच्या मध्ये या ठिकाणी मायटोसिस होण्याचे तयार झालं, मग 2 मायटोसिसच्या मध्ये जे या ठिकाणी होतं आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत इंटरफेज. ओके, सो इंटरफेज कसं येतं 2 मायटोसिसच्या मध्ये येतं किंवा 2 एमफेजच्या मध्ये येतं. नेक्स्ट आहे इट इज द लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल. हे सेल सायकलचं खूप लॉंगेस्ट फेज आहे आणि हे ॲक्च्युअल वेळेपेक्षा 95% वेळ स्वतः कन्झ्युम करतं इंटरफेज आणि बाकीचं ते 5% वेळ कोणाला मिळतं मायटोसिसला किंवा मिओसिसला. नेक्स्ट आहे विच द सेल इज हायली ॲक्टिव्ह. या ठिकाणी सेल खूप ॲक्टिव्ह हायली ॲक्टिव्ह असतं आणि स्वतःला सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर करतं, म्हणजे थोडक्यात पुढे जाण्याची ते तयारी करत असतं. द इंटरफेज इज डिव्हिजिबल इंटू 3 सब फेजेस. आता या इंटरफेजला पण आपण पुन्हा 3 सब फेजमध्ये डिवाईड करतो. एक तर आहे G1 फेज. जी म्हणजे काय गॅप. ओके, या ठिकाणी गॅप आहे. सो G1 फेज, S फेज ज्याला की आपण सिंथसाइज फेज म्हणतो, G2 फेज म्हणजे गॅप 2 फेज. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहणार आहोत G1 फेज. G1 मध्ये काय आहे म्हणजेच गॅप 1 फेज. दिस इज ऑल्सो नोन ॲज फर्स्ट गॅप पिरियड और फर्स्ट ग्रोथ पिरियड. आता या ठिकाणी काय होणार आहे, मायटोसिस झाल्यानंतर, सेल डिवाईड झाल्यानंतर किंवा मायटोसिस व्हायच्या आधी, सेल डिवाईड व्हायच्या आधी या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा सेलची ग्रोथ, सेलमधले ऑर्गनल्स डिवाईड करणं, फंक्शन सगळं प्रॉपर करणं, प्रिपरेशनला सुरुवात करणं, हे सगळं कुठे होतं G1 मध्ये होतं. इट स्टार्ट्स इमिडिएटली आफ्टर सेल डिव्हिजन. एकतर हे सेल डिव्हिजन झाल्यानंतर सुरू होतं किंवा सेल डिवाईड व्हायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा सुरू होतं. त्याच्यामुळे आपण याला प्री DNA सिंथसाइज फेज किंवा पोस्ट मायटोटिक फेज असंही म्हणतो. ओके, सो हे पण नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे याच्यामध्ये काय काय होतं तर सेल परफॉर्म्स RNA सिंथसाइज. या ठिकाणी RNA सिंथसाइज होतं म्हणजे RNA तयार होतं. त्याच्यामध्ये mRNA आहे, rRNA आहे, tRNA आहे, सगळं याच्यामध्ये येणार. प्रोटीन सिंथसाइज यामध्ये होतं आणि सिंथसाइज ऑफ मेम्ब्रान्स ड्युरिंग धिस फेज. मेम्ब्रान्सचं सिंथसाइज होणं आणि मोस्ट ऑफ द सेल ऑर्गनल्स जे आहेत तर ते स्वतःला डुप्लिकेट करण्याचं काम याच फेजमध्ये करतात. ओके, सोबतच आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला पुढे प्रश्न आहेच, बट तो आपण आधीच डिस्कस करूया. तर सपोज की आता G1 फेजमध्ये सेलची ग्रोथ वगैरे सगळं काही झालं, बट त्या सेलला पुढे डिवाईड नाही व्हायचं आहे. त्याला पुढे डिवाईड नाही व्हायचं आहे म्हणजे त्याला मायटोटिकमध्ये किंवा मिओटिकमध्ये कशातही जायचं नाही आहे. त्याला या सगळ्या सेलच्या सायकलमधून बाहेर पडायचं आहे. ओके, त्याला कुठेही पुढे डिवाईड वगैरे नाही व्हायचं आहे. तेव्हा ते सेल काय करतं G1 फेजमधून जाणार आहे G0 फेजमध्ये. आता हे G0 फेज काय आहे तर या ठिकाणी सेल स्वतःला मायटोटिकली किंवा मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह तर ठेवतंच, पण ते डिवाईड मात्र होत नाही. ओके, याच्यामध्ये सगळे प्रोसेस सुरू असतात, फक्त एवढंच की ते पुढे डिवाईड होणार नाही. ओके, सो ते जे सेल्स आहे ज्यांना डिवाईड नाही व्हायचं आहे किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून ते डिवाईड होऊ शकत नाही, त्यांच्या DNA काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांच्या जीन्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून ते पुढे डिवाईड होऊ शकत नाही, असे जे काही सेल्स असतात ते जातात G0 फेजमध्ये आणि या G0 फेजला आपण म्हणणार आहोत क्विसेंट स्टेज. ओके, सो हे असणार आहे G0 स्टेज. याच्यामध्ये मोस्टली आपले जे नर्वस सेल्स असतात, नर्व सेल्स ज्याला आपण म्हणतो, तर ते यामध्ये असतात कारण नर्व सेल्स फर्दर डिवाईड होत नाहीत. ते एकदाच सुरुवातीला जे असतात आपल्या बॉडीमध्ये तर तेच राहतात. ओके, सो मोस्टली नर्व सेल्स कशामध्ये असतात G0 फेजमध्ये असतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता हे तर झालं ज्यांना डिवाईड नाही व्हायचं, बट ज्यांना पुढे डिवाईड व्हायचं आहे ते कशामध्ये जाणार नेक्स्ट फेजमध्ये जाणार, दॅट इज S फेज. एस का म्हणतो आपण ह्याला कारण याला आपण सिंथसाइज फेज म्हणतो. या ठिकाणी त्यांच्या म्हणजे त्या सेलमध्ये जे पण सगळे DNA वगैरे आहेत तर ते सिंथसाइज होणार, स्वतःला डुप्लिकेट करण्याचं काम करणार. ओके, सो आता या ठिकाणी या फेजमध्ये DNA सिंथसाइज होतं आणि स्वतःला डुप्लिकेट करतं. सो दॅट द अमाऊंट ऑफ DNA पर सेल डबल्स. ऑब्वियसली या ठिकाणी DNAला आपल्याला डबल करावं लागणार आहे कारण एका सेलमधून 2 सेल पुढे तयार होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जेव्हा DNA डबल होईल तेव्हाच अर्धे या सेलला आणि अर्धे या सेलला जातील. सो त्याच्यामुळे S फेजमध्ये DNAला डुप्लिकेट करण्याचं काम करतं, DNAला डुप्लिकेट करण्याचं काम केलं जातं. नेक्स्ट आहे हिस्टोन प्रोटीन्स आर ऑल्सो सिंथसाइज्ड ड्युरिंग धिस फेज. आणि या फेजमध्ये जे हिस्टोन प्रोटीन्स आहेत जे की DNAसाठी युजफुल असतात किंवा त्याला आपण DNA हिस्टोन प्रोटीन्स असं पण म्हणतो, ते पण याच फेजमध्ये सिंथसाइज केले जातात. ओके, सो आता या ठिकाणी G1 झालं, S फेज झालं. अजून एक गोष्ट होते S फेजमध्ये जी तुम्हाला या ठिकाणी नाही दिली आहे, बट तरीही सांगते की तुम्हाला माहिती आहे सेलमध्ये सेंट्रिओल असतं. सेंट्रिओल काय करतं तर स्पिंडल फायबर तयार करण्याचं काम करतं मेटाफेजमध्ये. ओके, सो हे जे सेंट्रिओल आहे तुम्हाला पुढे कळेलच जर नसेल माहिती तर मेटाफेजमध्ये गेल्यानंतर. फक्त एवढंच लक्षात ठेवा की हे जे सेंट्रिओल असतं तर हे पण डुप्लिकेट होण्याचं काम, कारण 2 सेंट्रिओलची आवश्यकता असते. सो सेंट्रिओल डुप्लिकेट होण्याचं काम पण S फेजमध्येच केलं जातं. ओके, त्याच्यानंतर आफ्टर दॅट आहे G2 फेज म्हणजेच गॅप 2 फेज किंवा सेकंड गॅप आपण याला म्हणू शकतो. सो G2 इज द सेकंड ग्रोथ फेज ड्युरिंग विच न्यूक्लियस इन्क्रीजेस इन व्हॉल्यूम.
आता या ठिकाणी न्यूक्लियसचं व्हॉल्यूम वाढतं, कारण काय होणार आहे, जेव्हा सेल डिवाइड होणार तेव्हा सेलमध्ये जे न्यूक्लियस असतं ते असं इलॉंगेट होतं, कारण हेच फर्दर डिवाइड होणार आहे आणि अर्ध न्यूक्लियस या सेलमध्ये, अर्ध न्यूक्लियस या सेलमध्ये जाणार आहे. सो त्यासाठी हे न्यूक्लियस स्वतःचं व्हॉल्यूम वाढवतं. ओके. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज इसेन्शियल फॉर सेल डिव्हिजन ऑकर ड्युरिंग धिस फेज. आणि सेल डिव्हिजनसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या पण मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत, मग सगळे जे काही एन्झाईम सिक्रेट करणं वगैरे असेल तर ते सगळं या ठिकाणी होणार आहे. सोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पण गोल्जी ॲपॅरेटस आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, अजून क्लोरोप्लास्ट वगैरे आहे. आता क्लोरोप्लास्ट ऑब्व्हियसली प्लांट सेलमध्ये असणार, ॲनिमल सेलमध्ये नसणार आहे. तर हे सगळं डुप्लिकेट पण याच फेजमध्ये होणार आहे आणि बाकीचे सगळे सेल ऑर्गॅनल्स आपण G1 फेजमध्येच डुप्लिकेट झालेले पाहिलेलं आहे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट येस, व्हेरियस प्रोटीन्स necessary for cell division are synthesized during this phase. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, या ठिकाणी प्रोटीन्स पण सिंथेसाइज केले जातात. RNA सिंथेसाइज पण याच फेजमध्ये होतं. इन ॲनिमल सेल्स अ डॉटर पेअर ऑफ सेंट्रिओल ॲपियर नियर द प्री एक्झिस्टिंग पेअर. म्हणजेच काय, आधीची पेअर ज्या ठिकाणी होती सेंट्रिओलची, तर त्याच ठिकाणी तयार झालेलं नवीन डॉटर पेअर पण येऊन पोहोचतं. कशामध्ये, G2 फेजमध्ये. ओके. म्हणजे थोडक्यात ते एका पोलमध्ये येऊन पोहोचतात. सो नेक्स्ट, आता या ठिकाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा इंटरफेस पाहिले. सो तेच आपण या डायग्राममध्ये चेक करूया. तर आता सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आहे आपल्याकडे एक सेल. आता या ठिकाणी या सेलमध्ये G1 फेजमध्ये म्हणजेच पहिल्या फेजमध्ये काय होणार आहे, 8 तासांचा किंवा त्याच्यापेक्षा मोठा असू शकतो. आता हे तास किंवा टाईम डिपेंड करणार की तो सेल कोणता आहे, कोणत्या बॉडीमध्ये आहे, त्याला ग्रोथ व्हायला केवढा वेळ लागणार आहे. सो ते व्हेरी करणार. मग आता या ठिकाणी याच्यामध्ये सेल ग्रोथ होते, नॉर्मल सेल फंक्शन वगैरे सगळं काही ऑर्गन वगैरे डुप्लिकेट होणार. आता या ठिकाणी जर एखाद्या सेलला पुढे डिवाइड नसेल व्हायचं तर तो इथूनच एक्झिट मारणार आणि तो G0मध्ये जाणार. ओके. आता जर एखाद्या सेलला डिवाइड व्हायचा आहे तो काय करणार, या G1मधून जाणार आहे एस फेजमध्ये. एस फेज अप्रॉक्सिमेटली 6 ते 8 तासांचा असतो. या फेजमध्ये फक्त DNA रेप्लिकेशन होतं, सेंट्रिओलचं रेप्लिकेशन होतं आणि थोडंफार इतर जे पण ऑर्गॅनल्स वगैरे जे एकदम इम्पॉर्टंट आहेत, क्रोमॅटिड्स वगैरे, क्रोमॅटिड्स डुप्लिकेट नाही होत, सेमच नंबर राहतात, फक्त DNA डुप्लिकेट होतं. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे शेवटचा फेज इंटरफेजमधला, जो की आहे G2 फेज, जो 2 ते 5 तासांपर्यंत चालतो. या ठिकाणी मोस्टली RNA सिंथेसाइज, प्रोटीन सिंथेसाइज किंवा मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, गोल्जी ॲपॅरेटस हे सगळं डुप्लिकेट होतं. त्याच्यानंतर सेल जाणार आहे M फेजमध्ये म्हणजेच मायटोसिसमध्ये. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हे 8 तास, हे 6 तास, जर तुम्ही हे सगळे तास ॲड केले तर अप्रॉक्सिमेटली हे 16 तासांचा ते 16 ते 18 तासांचा कालावधी होतो आहे. जास्तच होईल पण 16 ते 18 तासांचा कालावधी होतो आहे आणि हे फक्त 2 ते 3 तासांचं आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी 16 ते 20 किंवा 21 तासांपर्यंत फक्त जात आहेत इंटरफेजला आणि फक्त एवढेसे 2 ते 3 काहीशे तास जात आहेत मायटोसिसला. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 95% टाईम कोण घेते, इंटरफेज घेते आणि फक्त बिचारा 5% टाईम कोण घेते, मायटोसिस घेते. ओके. चलो अभी देखते मायटोसिस किंवा एम फेज ज्याला आपण म्हणतो. तर एम फेज और पिरियड ऑफ डिव्हिजन. आता हे जे G0 आहे हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की या ठिकाणी ज्या सेलला पुढे डिवाइड नाही व्हायचे ते सेल्स G0मध्ये एंटर करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की एम फेज किंवा ज्याला आपण पिरियड ऑफ डिव्हिजन म्हणतो, तर यामधले एम जे आहे त्याचा अर्थ एकतर मायटोसिस किंवा मिओसिस. मायटोसिस कोणामध्ये होतं, तर आपल्या बॉडीमधलं एक सेल म्हणजेच ओवम आणि स्पर्म हे सोडून जे पण इतर सेल्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये होतं मायटोसिस. आणि मिओसिस कोणामध्ये होतं, गॅमेट्समध्ये म्हणजेच एक सेलमध्ये किंवा स्पर्म सेलमध्ये. ओके. सो यांच्यामध्येच फक्त मिओसिस होतं, बाकीच्या सगळ्या सेल्समध्ये मायटोसिस होतं. सो एम फेज इन्व्हॉल्व्स कॅरिओकिनेसिस अँड सायटोकिनेसिस. आता कॅरिओकिनेसिस म्हणजे काय आणि सायटोकिनेसिस म्हणजे काय, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं कॅरिओमध्ये, तर कॅरिओन म्हणजे काय, आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन चॅप्टरमध्ये पाहिले. कॅरिओन म्हणजे काय, न्यूक्लियस. आणि कायनेसिस म्हणजे काय, ब्रेकडाऊन करणं किंवा 2 पार्ट्समध्ये डिवाइड करणं. ओके. किंवा मुवमेंट करणं. ओके. कायनेसिस म्हणजे थोडक्यात मुवमेंट करणं, बट या ठिकाणी आपण डिव्हिजन घेऊया. कायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन करणं. आणि सायटो म्हणजे काय, सायटोप्लाझम. कायनेसिस म्हणजे काय, डिव्हिजन करणं. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं, या ठिकाणी सायटोप्लाझमचं डिव्हिजन होते. सो मायटोसिस घ्या किंवा मिओसिस घ्या, दोघांमध्येही हे फेजेस आहेत की सगळ्यात पहिल्यांदा जो आहे तो न्यूक्लियस डिवाइड होणार आणि मग नंतर सायटोप्लाझम डिवाइड होणार. ओके. So, M phase involves karyokinesis and cytokinesis. Karyokinesis is division of nucleus into 2 daughter nuclei and cytokinesis is division of cytoplasm into 2 daughter cells. ओके. सायटोकिनेसिसमध्ये सायटोप्लाझम डिवाइड होतं, कॅरिओकिनेसिसमध्ये न्यूक्लियस डिवाइड होतं. मग आता या ठिकाणी आधी काय होईल, कॅरिओकिनेसिस सायटोकिनेसिस, ऑब्वियसली आधी न्यूक्लियस डिवाइड होणार, मग सायटोप्लाझम डिवाइड होणार. सो आधी कॅरिओकिनेसिस मग सायटोकिनेसिस. टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. आता सेल डिव्हिजनचे पण 3 प्रकार आहेत. पहिला आहे एमायटोसिस, दुसरा आहे मायटोसिस आणि तिसरा आहे मिओसिस. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन पाहूया आणि मग आपण एमायटोसिसला स्टार्ट करणार आहोत.
3 काइंड्स ऑफ सेल डिव्हिजन आर फाउंड इन ॲनिमल्स किंवा ॲनिमल सेल्स. दॅट इज एमायटोसिस विच इज डायरेक्ट डिव्हिजन. डायरेक्ट म्हणजे या ठिकाणी क्रोमोझोम्स तयार होणं किंवा क्रोमॅटिन फायबर तयार होणं, ते डुप्लिकेट होणं, स्पिंडल फायबर तयार होणं, असलं काही या ठिकाणी होत नाही. मग कसं डिव्हिजन होतं पाहूया. सबर करो. नेक्स्ट आहे याच्यामध्ये होतं दॅट इज मायटोसिस. मायटोसिस म्हणजे इनडायरेक्ट डिव्हिजन आहे किंवा याला आपण इक्वेशनल डिव्हिजन असं पण म्हणतो. का म्हणतो ते पण आपण पुढे पाहूया. नेक्स्ट आहे मिओसिस, त्याला आपण रिडक्शनल डिव्हिजन म्हणतो. मायटोसिस कॅन बी परफॉर्म्ड बाय हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड सेल्स. मायटोसिस आपण हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड दोन्ही सेल्समध्ये करू शकतो. का तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक सेल 2 ह्याच्यामध्ये डिवाइड होतं. मग हॅप्लॉइड सेल, हॅप्लॉइड म्हणजे काय एन फॉर्ममध्ये आणि डिप्लॉइड म्हणजे काय 2n फॉर्ममध्ये. ओके, सो आता एन फॉर्म म्हणजे काय तर या ठिकाणी क्रोमोझोम नंबर n प्रेझेंट असतो आणि या ठिकाणी 2n क्रोमोझोम नंबर प्रेझेंट असतो. सो आता एन फॉर्ममध्ये जे सेल्स आहेत त्यांना आपण हॅप्लॉइड म्हणतो. आता हॅप्लॉइड पण फर्दर n आणि n म्हणजे हॅप्लॉइड तयार करू शकतात आणि डिप्लॉइड पुढे 2n आणि 2n तयार करू शकतात. म्हणजे मायटोसिस हॅप्लॉइडमध्ये पण होतं आणि डिप्लॉइडमध्ये पण होतं. काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण आपल्याला फक्त सेल डिवाइड करायचे. पण मिओसिस मात्र फक्त डिप्लॉइडमध्ये होतं. का तर मिओसिसमध्ये काय होतं, डिप्लॉइड सेल्सपासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. ओके, मिओसिसमध्ये काय होतं, एका डिप्लॉइड सेल्सपासून 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात आणि त्यामुळे मिओसिस फक्त डिप्लॉइडमध्येच होणार आहे. सपोज की आपण मिओसिस हॅप्लॉइडमध्ये करायला घेतलं तर काय होईल, तर यापासून 1/4 1/4 1/4 1/4. आता हे 1/4 कसं काउंट करायचं, किती अवघड आहे काउंट करणं. आणि म्हणूनच या ठिकाणी हे होतच नाही कारण पूर्ण सेलचं स्ट्रक्चरच या ठिकाणी बिघडून जाईल. ओके, त्याच्यामुळे हे जे या ठिकाणी तयार होणारं हॅप्लॉइड टू हॅप्लॉइड आहे ते न होता डिप्लॉइड टू हॅप्लॉइड हेच मिओसिसमध्ये होणार आहे. सो नेक्स्ट जर आपण पाहिलं की हनीबीजमध्ये ड्रोन्स डेव्हलप फ्रॉम हॅप्लॉइड unfertilized eggs, whereas in Marchantia, haploid spores form gametophyte by meiosis. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे हनीबीज वगैरे असतात तर यांच्यामध्ये जे ड्रोन्स आहेत तर ते हॅप्लॉइड अनफर्टिलाइज्ड एगपासून डेव्हलप होतात. तर सोबतच जे मर्चंटिया आहे, मर्चंटिया जे आहे तर यांच्यामध्ये जे हॅप्लॉइड स्पोर्स आहेत तर ते गॅमॅटोफाईटमधून तयार होतात विथ दी हेल्प ऑफ प्रोसेस ऑफ मायटोसिस. हे आपण सगळं आय थिंक की किंगडम प्लांटेमध्ये पाहिलेलंच आहे, तुम्ही 3rd चॅप्टरमध्ये पाहिलं असेलच. त्यानंतर आपण पाहतोय एमायटोसिस. हा शब्द तुम्ही कुठेतरी ऐकला असेल. जर तुम्ही 10th स्टँडर्डचं चॅप्टर नंबर 3 पाहिलं तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की जे अमिबा किंवा सिंगल सेल्युलर पॅरामेशियम वगैरे असेल तर ते ऑर्गॅनिझम्स एमायटोसिसने डिवाइड होतात. आता एमायटोसिस काय आहे, तर हे सिम्पलेस्ट मोड आहे डिव्हिजनचं. मग आता या ठिकाणी जर आपण आधी पाहिलं तर पहिल्यांदा सेल डिवाइड होत असताना इंटरफेज असतं, मग एमफेज असतं. त्या एमफेजमध्ये पण प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज या सगळे फेजेस असतात. तर ते सगळं काही या ठिकाणी मात्र होत नाही. मग एमायटोसिसमध्ये काय होतं, तर जस्ट या ठिकाणी सपोज की आपल्याकडे एखादा सेल आहे तर या सेलमध्ये ऑब्व्हियसली न्यूक्लियस असणार आहे. तर जेव्हा ह्याला डिवाइड व्हायचं असेल तेव्हा हे जे न्यूक्लियस आहे हे स्वतःला इलॉंगेट करतं म्हणजे मोठं करतं. ओके, हे न्यूक्लियस स्वतःला मोठं करतं आणि मोठं केल्यानंतर हा सेल हळूहळू मधून असा डिवाइड होऊ लागतो आणि यापासून 2 सेल्स तयार होतात. यामध्ये अर्ध न्यूक्लियस, यामध्ये अर्ध न्यूक्लियस. अशा पद्धतीने डायरेक्टली ते सेल्स डिवाइड होतात. त्या ठिकाणी स्पिंडल फायबर तयार होणं किंवा क्रोमोझोम्स असं खेचणं वगैरे असल्या काही गोष्टी त्यामध्ये होत नाहीत. ओके, त्याला आपण म्हणतो एमायटोसिस आणि हे खूप सिम्पलेस्ट मोड आहे सेल डिव्हिजनचं. ड्युरिंग एमायटोसिस न्यूक्लियस इलॉंगेट होतं म्हणजे मोठं होतं अँड अ कन्स्ट्रक्शन ॲपियर्स समवेअर अलॉंग इट्स लेंथ. आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे काय, ते जेव्हा असं मोठं होणार तेव्हा या ठिकाणी कुठेतरी असं छोटंसं खच पडते टाईप असं काहीतरी होतं आणि त्यामुळे ते तुटतं आणि तुटल्यामुळे इकडे अर्धं जातं आणि इकडे अर्धं जातं. ओके, तुटतं म्हणजे थोडक्यात ते स्वतःला ब्रेकडाऊन करतं कारण या सेलमध्ये पण न्यूक्लियस यायला पाहिजे आणि दुसऱ्या सेलमध्ये पण यायला पाहिजे यासाठी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस कन्स्ट्रिक्शन डिपेंड्स अँड डिवाइड्स द न्यूक्लियस इन 2 डॉटर न्यूक्लियाय. आणि मग या कन्स्ट्रिक्शनमुळे ही जी या ठिकाणी खच पडली आहे या खचीमुळे काय होणार आहे, या ठिकाणी हा न्यूक्लियस आणि हा न्यूक्लियस सेपरेट होणार आहे आणि 2 डॉटर न्यूक्लियाय आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस इज फॉलोड बाय द डिव्हिजन ऑफ द सायटोप्लाझम. आणि आफ्टर दॅट न्यूक्लियस डिवाइड झालं की त्यानंतर सायटोप्लाझम डिवाइड होणार आणि सायटोप्लाझम डिवाइड झालं की आपले 2 डॉटर सेल्स तयार होणार. सो दिस डिव्हिजन ऑकर्स इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. हे सगळं कोणाकोणामध्ये होतं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये होतं. ॲबनॉर्मल सेल्स जे असतात त्यामध्ये होतं. जे ओल्ड सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये काही जुने म्हणजे जसं की त्यांचं आता त्यांच्यामध्ये असं काही जास्त मटेरियल वगैरे नाही की ते डिवाइड करू शकतात. असे जे काही सेल्स आहेत ते सेल्स अशा पद्धतीने डिवाइड होतात. आणि जे फोइटल ज्याला आपण म्हणतो, फोइटल म्हणजे जे फिटसमध्ये मेम्ब्रेन सेल्स असतात तर ते पण याच पद्धतीने डिवाइड होतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय ॲक्च्युअल मायटोसिस.
दिस इज अ टाइप ऑफ सेल डिव्हिजन इन विच अ सेल डिवाइड्स टू फॉर्म 2 आयडेंटिकल डॉटर सेल्स. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी आयडेंटिकल. आयडेंटिकल म्हणजे काय? सपोज की हा आपला सेल आहे आणि हा मायटोसिसने डिवाइड होतोय आणि याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स आहेत किंवा जे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहेत ते सिमिलरली या ठिकाणी येणार आहेत, ते सिमिलरली या सेलमध्ये पण येणार आहे. म्हणजे या ठिकाणी जेनेटिक मटेरियलमध्ये कोणतेही रिकॉम्बिनेशन होत नाही, व्हेरिएशन नसतं. तर ज्याप्रमाणे पॅरेंट सेल असेल किंवा ज्याप्रमाणे सोमॅटिक सेल आहे त्याचप्रमाणे त्याचे डॉटर सेल्स पण तयार होतात. ओके, या ठिकाणी कोणतंही रिकॉम्बिनेशन किंवा व्हेरिएशन, जेनेटिक व्हेरिएशन वगैरे असलं काही होत नाही. त्याच्यामुळे आपण म्हणतो की हा सेल आणि हे तीनही सेल्स सेम असणार आहेत, आयडेंटिकल असणार आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच आर आयडेंटिकल टू द प्रेझेंट सेल. प्रेझेंट सेल म्हणजे जे आता पॅरेंट सेल लिहिलं आहे, पॅरेंट सेल म्हणजे काय? तर जे ज्या सेलमधून ते दोघं डिवाइड झालेले आहेत ते 2 डॉटर सेल्स आणि पॅरेंट सेल्स तिघंही आयडेंटिकल असतात, तिघंही सेम असतात. ओके, नेक्स्ट आहे इट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेप्स. सो हे जे मायटोसिस आहे तर ते 2 स्टेप्समध्ये कम्प्लीट केलं जातं. एक आहे कॅरिओकिनेसिस, नेक्स्ट आहे सायटोकिनेसिस. ॲज यू नो की या ठिकाणी कॅरिओ म्हणजे काय? न्यूक्लियस आणि किनेसिस म्हणजे डिव्हिजन, आणि सायटो म्हणजे सायटोप्लाझम, किनेसिस म्हणजे डिव्हिजन. सो पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आणि मग सायटोप्लाझमचं डिव्हिजन होणार. नेक्स्ट आहे कॅरिओकिनेसिस इज न्यूक्लियर डिव्हिजन विच इज सब डिवायडेड इन टू प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टेलोफेज. सो सगळ्यात पहिल्यांदा हा जो पार्ट आहे याला आपण म्हणणार आहोत कॅरिओकिनेसिस आणि हा आहे सायटोकिनेसिस. कॅरिओकिनेसिसमध्ये 3 फेज येतात, दॅट इज प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. सो हे तुम्ही PMAT म्हणजे PMAT असं लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑल्दो फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स अबो मेन्शन स्टेप्स आर यूज्ड. एक कन्व्हिनियन्स राहावं की प्रत्येक स्टेपमध्ये काहीतरी घडणार आहे. काही स्टेपमध्ये क्रोमोझोम्स कंडेन्स होणार आहेत, काही स्टेप्समध्ये क्रोमोझोम्स एका इक्वॅटरमध्ये येणार आहेत, काही स्टेप्समध्ये क्रोमोझोम्स सेपरेट होणार आहेत. सो ते एक बॅलन्स राहावं आणि ओळखता यावं यासाठी यांनी हे फेजेसला वगैरे नावं दिलेली आहेत. नेक्स्ट आहे It must be remembered that mitosis is a continuous process that starts with the disappearance of nucleus membrane किंवा nuclear membrane in prophase and ends with separation of 2 fully formed cells after karyokinesis. सो मायटोसिस हे कंटिन्युअसली प्रोसेस आहे. असं नाही की आज प्रोफेज होणार, मग कधीतरी एका महिन्याने मेटाफेज होणार, मग कधीतरी 4-5 वर्षांनी ॲनाफेज होणार, असं नाही आहे. तर हे कंटिन्यू सुरू राहतं. एकदा प्रोफेजपासून सुरू झालं की ते सायटोकिनेसिसवरती येऊनच थांबतं. सो आता या ठिकाणी काय होतं, प्रोफेजमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे क्रोमोझोम्स असतात, क्रोमोझोम्स आधी क्रोमॅटेड मटेरियलच्या फॉर्ममध्ये असे धाग्यासारख्या स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतात. सो हे कंडेन्स होतात आणि त्यांचं अशा प्रकारे क्रोमोझोम्सचं एक स्ट्रक्चर तयार होतं. आणि हे स्ट्रक्चर तयार झाल्यानंतर मग हे क्रोमॅटिड सेपरेट होणं, न्यूक्लिअर फायबर न्यूक्लिअर मेम्ब्रान जे डिसअपिअर झालं होतं तर ते पुन्हा रिअपिअर होणं, 2 सेल्स ॲक्च्युअली तयार होणं, इथपर्यंत ती प्रोसेस येऊन चालते. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा 2 सेल्स एक दुसऱ्यांपासून सेपरेट होतात तेव्हा त्या ठिकाणी सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि त्याला आपण म्हणतो सायटोकिनेसिस. ओके, सो हे सगळं आपण पाहणार आहोत. सो काही समजलं नसेल मी बोललेलं तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला कळणारच आहे. पुढे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोफेज. प्रोफेज ही सगळ्यात पहिली स्टेप आहे मायटोसिसमधली. ओके, सो दिस फेज इन्व्हॉल्व्स कंडेन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. सो क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे काय? ॲज यू नो की हे सेल आहे, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणारे DNA. सो हे DNA कशामध्ये असतात? या क्रोमॅटिन मटेरियलमध्ये. हे क्रोमॅटिन मटेरियल एक धाग्यासारखं स्ट्रक्चर असतं, त्याला कोणताही शेप नाही आहे, ते धाग्यासारखं असतं. बट त्यांचं कंडेन्सेशन म्हणजे काय? कंडेन्सेशन म्हणजे काय? असं ते एकत्र येतात, त्या धाग्यापासून जेव्हा एक गुंडी तयार होते त्याला काय आपण म्हणणार आहोत? कंडेन्सेशन. ओके, सो साधा धागा आहे आणि धाग्याची गुंडी आहे. सो धाग्यापासून ती जेव्हा गुंडी किंवा धागाचं रोल तयार होणार त्याला आपण म्हणणार आहोत कंडेन्सेशन. सो आता या ठिकाणी अशा पद्धतीने ते जे सगळे धागे आहेत म्हणजे क्रोमॅटिन मटेरियल किंवा त्याला आपण म्हणू शकतो. सो ते अशा पद्धतीने क्रोमोझोम्सच्या एका फॉर्ममध्ये तयार होतात. सो ते अशा पद्धतीने जेव्हा तयार होतात तेव्हा आपण त्याला म्हणणार आहोत क्रोमोझोम्स. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सेंट्रिओलचं मायग्रेशन. सेंट्रिओलचं मायग्रेशन म्हणजे काय? तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे काय आहेत? सेंट्रिओल. सो हे सेंट्रिओल डुप्लिकेट झालेले आहेत. कोणत्या फेजमध्ये? याच्या आधी आपण इंटरफेज पाहिलं तर इंटरफेजमधल्या S फेजमध्ये हे सेंट्रिओल्स डुप्लिकेट झाले होते, म्हणजे एकापासून 2 झाले होते. आता हा जो दुसरा आहे तर तो या ठिकाणी अपोजिट पोलकडे येणार आहे. तर तो काय येणार हे तुम्हाला मेटाफेज आणि ॲनाफेजमध्ये पाहायला मिळेल. सो आता हा काय करतो? या ठिकाणी इथपासून जो दुसरा आहे तर तो इथपर्यंत येतो. या दोघांपैकी कोणताही एक स्वतःचं प्लेस चेंज करतं आणि अपोजिट पोलवरती येऊन थांबतं. नेक्स्ट आहे अपीअरन्स ऑफ मायटोटिक ॲपॅरेटस. आता मायटोटिक ॲपॅरेटसमध्ये काय काय येतं की जे ॲपॅरेटस आपल्याला सेल डिव्हिजनसाठी आवश्यक आहे तर ते सगळे या ठिकाणी अपीअर होणार आहेत. अँड डिसअपिअरन्स ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रान. हे जे या ठिकाणी तुम्हाला न्यूक्लिअर मेम्ब्रान पाहायला मिळते. न्यूक्लिअर मेम्ब्रान म्हणजे काय? आपण सेल ऑर्गनायझेशन आणि स्ट्रक्चरमध्ये पाहिलेलं आहे की न्यूक्लियसच्या भोवती एक मेम्ब्रान असतं, त्याला आपण म्हणणार आहोत न्यूक्लिअर मेम्ब्रान. सो न्यूक्लिअर मेम्ब्रान जर गेलं तर ऑब्वियसली न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम एक होणार आहे. व्हॉट इज न्यूक्लिओप्लाझम? न्यूक्लियसच्या आतमध्ये जे प्रेझेंट असणार आहे फ्लुइड मटेरियल त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम. आता जर या ठिकाणी काहीच कव्हरिंग राहिलेलं नाही आहे तर ऑब्वियसली हे न्यूक्लिओप्लाझम आणि सायटोप्लाझम एकमेकांमध्ये मिक्स होणार. ओके,
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ड्यू टू कंडेन्सेशन. आता यांचं कंडेन्सेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते की यांना आता आधी कोणताही आकार नव्हता, आता मात्र ते छान असे आकारामध्ये आलेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आता कंडेन्सेशन झाल्यामुळे इच क्रोमोझोम बिकम व्हिजिबल. आधी हे व्हिजिबल नव्हते कारण हे खूप खूप थिन असतात, एकदम थिन धागा असतो जो अजिबात आपल्याला इझिली पाहायला मिळत नाही. पण जेव्हा हे सगळे धागे असे एकत्र येतात आणि ह्यांच्यापासून एक जेव्हा असं स्ट्रक्चर तयार होतं तेव्हा मात्र आपण ते इझिली बघू शकतो. ओके, सो क्रोमोझोम बेसिकली अशा पद्धतीने धाग्यापासून तयार होतं आणि त्याचं स्ट्रक्चर आपल्याला असं पाहायला मिळतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे आपण इझिली लाईट मायक्रोस्कोप खाली बघू शकतो. विच कॅन बी सीन विथ इट्स सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड्स म्हणजे काय, सो हे एक झालं आणि हे दुसरं असं मिळून हे 4चं असे क्रोमोझोम तयार होतं. सो हा एक सिस्टर क्रोमॅटिड आणि हे एक सिस्टर क्रोमॅटिड. ओके, सो आणि हे दोघे एकमेकांना कनेक्टेड असतात या ठिकाणी, बरोबर. सो हे कनेक्टेड कुठे असतात, सेंट्रोमेअरवरती. याच्या कनेक्शनला आपण सेंट्रोमेअर असं म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला व्हाईट पाहायला मिळत असेल, दॅट इज सेंट्रोमेअर. द न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसेपियर. सोबतच या ठिकाणी न्यूक्लिओलस पण डिसेपियर होतं. व्हॉट इज न्यूक्लियस, न्यूक्लिओलस म्हणजे काय, तर न्यूक्लियसच्या आतमध्ये असतं न्यूक्लिओलस, ज्याच्यामध्ये बेसिकली त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथसाइज वगैरेचं काम चालतं. तर ते पण जे न्यूक्लिओलस आहे तर ते डिसेपियर व्हायला लागतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसइंटिग्रेट्स अँड डिसेपियर्स ग्रॅज्युअली. आफ्टर दॅट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण निघून जाणार आहे, हळूहळू ग्रॅज्युअली ते डिसेपियर होणार आहे. सेंट्रोझोम्स जे आहेत which had undergone duplication during interphase beings to move towards opposite poles of the cell. या ठिकाणी सेंट्रिओल्स जे आहेत ते अपोजिट पोलकडे जाणार आहेत. सेंट्रोझोम म्हणजे काय, जेव्हा दोन सेंट्रिओल्स तुम्ही पाहिले असतील 5th चॅप्टरमध्ये, दोन सेंट्रिओल्स जेव्हा अशा पद्धतीने एक दुसऱ्याला पॅरलल उभे राहतात, पॅरलल असे जेव्हा अरेंज होतात तर तेव्हा त्याला आपण म्हणतो सेंट्रोझोम. ओके, सो सेंट्रोझोम जे आहेत तर त्या ठिकाणी अपोजिट पोलवरती जाऊन उभे राहतात म्हणजे जातात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायटोटिक ॲपॅरेटस इज ऑलमोस्ट कम्प्लिटली फॉर्म्ड. आणि हे जे सगळं तयार झालेलं आहे, ही जी सगळी शेवटची स्टेज आहे प्रोफेसची, याला आपण म्हणणार आहोत हे सगळं मायटोटिक ॲपॅरेटस तयार झालेलं आहे. आता हे सगळं या ठिकाणी मायटोटिकमधली फर्स्ट स्टेज ऑलमोस्ट झालेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्रोफेसच्या सुरुवातीला सेल असं दिसत होतं आणि आता सेल असं दिसतंय. नेक्स्ट आहे मेटाफेज. इन मेटाफेज क्रोमोझोम्स आर कम्प्लिटली कंडेन्स्ड अँड सो दे ॲपियर व्हेरी शॉर्ट. आपण मगाशी पाहिलं प्रोफेजमध्ये कंडेन्सेशन स्टार्ट झालं होतं आणि मेटाफेजमध्ये कंडेन्सेशन कंप्लीट झालेलं आहे. सिस्टर क्रोमॅटिड्स अँड सेंट्रोमेअर बिकम व्हेरी प्रोमिनंट. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला सिस्टर क्रोमॅटिड्स पाहायला मिळतात आणि सिस्टर क्रोमॅटिड्स ज्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्याला आपण म्हणणार आहोत सेंट्रोमेअर. सो ऑल दी क्रोमोझोम्स लाय ॲट इक्वेटोरियल प्लेन. इक्वेटोरियल प्लेन म्हणजे काय, अशा पद्धतीने सेलच्या मध्ये येणं, याला आपण म्हणतो इक्वेटोर. सो या इक्वेटोरियल प्लेनवरती हे सगळे क्रोमोझोम्स एकत्र येणार आहेत, अशा पद्धतीने अरेंज होणार आहेत आणि यालाच आपण म्हणणार आहोत मेटाफेज प्लेट. सो याला आपण मेटाफेज किंवा मेटाफेजिक प्लेट असं म्हणणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मायटोटिक स्पिंडल फायबर इज फुल्ली फॉर्म्ड. आता हे स्पिंडल फायबर कसं तयार होतं, तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे काय आहेत, सेंट्रिओल. आणि सेंट्रिओल जेव्हा परपेंडिक्युलरली अटॅच होतात तेव्हा त्याला काय म्हणतो आपण, सेंट्रोझोम. तर या सेंट्रोझोममधून हे स्पिंडल फायबर असं बाहेर पडतं. ओके, आणि हे जे स्पिंडल फायबर आहे तर ते एक्झॅक्टली हे जे सेलचं सेंट्रोमियर आहे, हे जे क्रोमोझोमचं सेंट्रोमियर आहे तर या सेंट्रोमियरमधून पासआउट होतं. ओके, सो होप सो की या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते हे जे सेंट्रोमियर आहे या सेंट्रोमियरमधून हे सगळे स्पिंडल फायबर्स असे पासआउट होतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्पिंडल फायबर्स आर अटॅच टू सेंट्रोमेअर. सेंट्रोमेअरला ते अटॅच होतात. सेंट्रोमेअर ऑफ इच क्रोमोझोम डिवाइड्स हॉरिझॉन्टली पॅरलल टू लॉंग ॲक्सिस इंटू 2 आणि इच बिंग असोसिएटेड विथ दी क्रोमॅटाइड. सो आता याच्यामुळे काय होणार आहे हे आपण ॲनाफेजमध्ये बघणार आहोत, पण तरीही आधीच सांगते की आता या ठिकाणी काय होणार आहे, जेव्हा हे स्पिंडल फायबर या सेंट्रोमेअरमधून पासआउट होईल तर हे स्पिंडल फायबर काय करतं, हे जे दोन आहेत ना, या ठिकाणी दोन सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत तर या सिस्टर क्रोमॅटिडला या साईडला खेचतं आणि या सिस्टर क्रोमॅटिडला या साईडला खेचतं आणि अशा पद्धतीने हे दोन सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात ॲनाफेजमध्ये. सो ॲनाफेज तुम्हाला कळलं असेल. आता आपण ॲनाफेज इंग्लिशमधून बघूया. येस. सो आता या ठिकाणी ॲनाफेजमध्ये काय होतं, द क्रोमॅटिड ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड फॉर्म 2 क्रोमोझोम्स कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोझोम्स. सो जेव्हा हे क्रोमॅटिड्स अशा पद्धतीने ते होते, ब्रांच झालेले होते, ते सेंट्रोमेअर होतं. सो जेव्हा हे सेपरेट होणार तेव्हा ते अशा पद्धतीने सेपरेट होतील आणि जेव्हा हे सेपरेट होणार तेव्हा याला आपण म्हणणार आहोत एक डॉटर क्रोमोझोम आणि याला आपण म्हणणार आहोत डॉटर क्रोमोझोम. ओके, सो द फॉर्म्ड क्रोमोझोम आर पुल्ड अवे इन दी अपोजिट डायरेक्शन बाय स्पिंडल ॲपॅरेटस. स्पिंडलने त्यांना खेचलेलं आहे. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे क्रोमोझोम्स बिंग पुल्ड अवे ॲपियर लाईक अ बंच ऑफ बनाना ड्युरिंग ॲनाफेज अँड इच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स मार्क्स द एंड ऑफ दी ॲनाफेज. सो आता या ठिकाणी काय होणार आहे, इच क्रोमोझोम म्हणजे प्रत्येक क्रोमोझोम कुठे जाणार आहे, इकडे खेचलेले इकडच्या पोलकडे जाणार आहेत, इकडे खेचलेले इकडच्या पोलकडे जाणार आहेत. अशा पद्धतीने दोन सेपरेट पोल्सवरती क्रोमोझोम्स जातात. नेक्स्ट आहे टेलोफेज. लास्ट स्टेज आहे कॅरिओकिनेसिसमधली. So the telophase is the final stage of karyokinesis. The chromosomes with their centromere
ॲट दी पोल्स बिगेन टू अनकॉईल. अनकॉईल म्हणजे काय, आता आपण पाहिले की ते डॉटर क्रोमोझोम्स अपोजिट पोलकडे खेचले गेले होते. सो आता ते खेचले गेलेले आहेत, मात्र त्यांचं काम झालेलं आहे. सो ते पुन्हा एकदा त्या धाग्यासारख्या स्ट्रक्चरमध्ये रिटर्न येतात. म्हणजे प्रोफेसचं सगळं उलटं टेलोफेजमध्ये होणार आहे. प्रोफेसमध्ये ते धाग्यापासून एक कंडेन्स स्ट्रक्चरमध्ये बनले, आता त्याच कंडेन्स स्ट्रक्चरचं पुन्हा अनकॉईल म्हणजेच ते धाग्यामध्ये कन्वर्ट होणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आपण पाहिलं की प्रोफेजमध्ये जे न्यूक्लिओलस किंवा जे न्यूक्लियस मेम्ब्रान होतं तर ते डिसअपियर झालं होतं, ते पुन्हा एकदा या ठिकाणी रिअपियर होणार आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रान पण आणि सोबतच न्यूक्लिओलस पण. स्पिंडल फायबर्स ब्रेकडाऊन, स्पिंडल फायबर्स या ठिकाणी ब्रेकडाऊन होणार आहेत, निघून जाणार आहेत. अँड गेट ॲब्झॉर्ब इन सायटोप्लाझम. सायटोप्लाझममध्ये ते स्पिंडल फायबर ॲब्झॉर्ब होणार आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी 2 डॉटर न्यूक्लियाय, हे एक डॉटर न्यूक्लियाय आणि हे एक डॉटर न्यूक्लियाय तयार झालं. आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं 2 न्यूक्लियस किंवा 2 या ठिकाणी डॉटर न्यूक्लियस जरी तयार झाले असले तरी मधून अजूनही सेल डिवाइड नाही झाले, म्हणजे अजूनही हे सेल दोघे एकमेकांना अटॅच आहेत. मग आता डिवाइड करण्याचं काम कुठे होतं तर नेक्स्ट स्टेजमध्ये, ज्याला आपण म्हणणार आहोत सायटोकिनेसिस. ओके, सो आधी आपण सायटोकिनेसिस बघण्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन आहे डू यू नोमध्ये, ती बघूया की पुलिंग अवे ऑफ डॉटर क्रोमोझोम इज अचीव्ड बाय इलॉंगेटिंग अँड शॉर्टनिंग ऑफ 2 टाइप्स ऑफ स्पिंडल फायबर्स. सो आता आपण जर या ठिकाणी पाहिलं तर स्पिंडल फायबर्स तयार होतात आणि त्या स्पिंडल फायबर्समुळे ॲनाफेजमध्ये त्या क्रोमोझोमला त्यामधल्या डॉटर किंवा सिस्टर क्रोमॅटिडपासून सेपरेट केलं जातं, दोघांना सेपरेट केलं जातं. सो स्पिंडल फायबर प्रेझेंट बिटवीन सेंट्रिओल अँड सेंट्रोझोम कॉल्ड ॲज कायनेटोकोर फायबर कॉन्ट्रॅक्ट अँड द स्पिंडल फायबर प्रेझेंट बिटवीन 2 अपोजिट सेंट्रिओल्स कॉल्ड ॲज पोलर फायबर इलॉंगेट्स. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं, लेट मी शो यू अगेन. एक मिनिट मेटाफेजमध्ये. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे सेंट्रोमियर आहे, ही थोडीशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे. हे जे सेंट्रोमियर आहे तर या सेंट्रोमियरच्या दोन्ही साईडला एक डिस्क सारखं स्ट्रक्चर असतं. डिस्क म्हणजे लाईक दिस स्ट्रक्चर असतं, त्याला आपण म्हणणार आहोत कायनॅटोकोर. आणि हे जे स्पिंडल फायबर आहे तर ते इनडायरेक्टली त्या कायनॅटोकोरमधून पास आउट होत असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, ते फायबर्सपासून वगैरे बनलेलं आहे, स्पिंडल फायबर्सपासून वगैरे बनलेलं आहे, त्याचं या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे. नेक्स्ट आहे सायटोकायनेसिस, ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम डिवाइड होणार आहे. सो डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इंटू 2 डॉटर सेल्स इज कॉल्ड ॲज सायटोकिनेसिस. द डिव्हिजन स्टार्ट्स विथ अ कन्स्ट्रिक्शन. कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय, कुठेही असं एक अशा पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होणं. सो हे जे स्ट्रक्चर आहे की ज्यामुळे आता हे हळूहळू कमी होत हे दोघं सेपरेट होणार आहेत. ओके, सो हे जे स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणणार आहोत कन्स्ट्रिक्शन. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, जसं की तुम्ही या ठिकाणी कन्स्ट्रक्शन बघू शकता की या ठिकाणी हे एक सेल आहे आणि हे एक सेल आहे, म्हणजे या हे दोन एकच सेल आहे, बट याच्यामध्ये डिव्हिजन झालेलं आहे न्यूक्लियसचं. आता हे दोघे यामधून जर डिवाइड झाले की हा सेपरेट सेल आणि हा सेपरेट सेल तयार होणार. सो हे जे डिव्हिजन आहे तर हे डिव्हिजन होण्यासाठी ते जेव्हा असे एकत्र असे कमी डीप होत आहेत तर तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत कन्स्ट्रिक्शन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आणि हे कन्स्ट्रिक्शन कुठं होतं, इक्वॅटरकडे बरोबर मिडल पोर्शनवरती होणार आहे. नेक्स्ट आहे, धिस कन्स्ट्रिक्शन ग्रॅज्युअली डीपन्स, आणि ह्याच्यामध्ये डीप होत जातं आणि त्याच्यानंतर ते पूर्णतः सेपरेट होणार आहेत 2 डॉटर सेल्स. दिस प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम इज परपेंडिक्युलर टू द स्पिंडल फायबर. ही प्रोसेस स्पिंडल फायबरला परपेंडिक्युलर असते, म्हणजे स्पिंडल फायबर ज्या दिशेने येतात त्याच्याशी बरोबर परपेंडिक्युलर इक्वेटर असणार आहे आणि त्या ठिकाणाहून हे जे सायटोप्लाझम आहे तर ते डिवाइड होणार आहे. दिस मेकॅनिझम ऑफ सायटोकिनेसिस इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ ॲनिमल सेल, आणि हे सायटोकिनेसिस ॲनिमल सेलचं खूप मोठं कॅरेक्टरिस्टिक आहे. कशा पद्धतीने होणं तर अशा पद्धतीने डिवाइड होणं की या ठिकाणी हळूहळू ते डीप होत जाऊन डिवाइड होते. सो अशा पद्धतीने डिवाइड होणं हे ॲनिमल सेलचे कॅरेक्टरिस्टिक आहे. प्लांट सेलमध्ये अशा पद्धतीने डिवाइड होत नाही. प्लांट सेलची प्रोसेस थोडीशी वेगळी आहे सायटोकिनेसिसची. तर प्लांट सेलमध्ये काय होतं की या ठिकाणी हे जे सेल आहे इथे न्यूक्लियस तर डिवाइड झालेलं आहे, तर 2 न्यूक्लियसच्या मध्ये अशा पद्धतीने एक सेल वॉल तयार व्हायला लागते, ज्याला आपण सेल प्लेट म्हणतो. ओके, सेल वॉल म्हणजे सेल प्लेट म्हणा, की या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा सेल प्लेट तयार होते. ही सेल प्लेट हळूहळू डेव्हलप होते आणि याचंच कन्व्हर्जन पुढे सेल वॉलमध्ये होतं आणि मग हा वेगळा सेल आणि हा वेगळा सेल तयार होतो. सिम्पल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्लांट्समध्ये डिव्हिजन होणार आहे किंवा प्लांट्समध्ये सायटोकिनेसिस होणार आहे. सो प्लांट सेल आर कवर्ड बाय अ रिलेटिव्हली नॉन फ्लेक्झिबल सेल वॉल. ॲज यू नो की प्लांट सेलच्या भोवती काय असतं, सेल वॉल, जे की ॲनिमल सेलमध्ये ॲबसेंट असतं. सो ड्यू टू धिस फरो कॅनॉट बी फॉर्म्ड. फरो म्हणजे काय, अशा पद्धतीने हे जे डिवाइड होतं याला आपण फरो म्हणतो, की हळूहळू डीप जाऊन ते डिवाइड होणार त्याला आपण फरो म्हणतो. सो फरो वगैरे काही प्लांट्समध्ये तयार होत नाही. इनस्टेड सेल वॉल किंवा सेल वॉलच्या मध्ये एक पार्टिशन तयार होतं आणि पार्टिशन स्टार्ट्स टू अपियर ॲट दी सेंटर ऑफ द सेल. सेलच्या बरोबर सेंटरवरती अशा पद्धतीने एक पार्टिशन तयार व्हायला लागतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल वॉल बिगिन्स विथ द फॉर्मेशन ऑफ अ सिम्पल प्रीकर्सर. प्रीकर्सर म्हणजे काय, सेल वॉल तयार व्हायच्या आधीचं स्टेज, त्याला आपण म्हणणार आहोत प्रीकर्सर, आणि त्या प्रीकर्सरचं नाव काय आहे, सेल प्लेट. ओके, सो सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी सेल प्लेट तयार होते आणि ते सेल प्लेट डेव्हलप होते, स्ट्रॉंग होते, त्याचं कन्व्हर्जन पुन्हा एकदा सेल वॉलमध्ये होतं. सो नेक्स्ट आहे दॅट रिप्रेझेंट्स द मिडल लॅमेला बिटवीन द
वॉल्स ऑफ 2 ॲडजसंट सेल्स. या दोन्ही ॲडजसंट सेल्समध्ये जी वॉल आहे हे काय रिप्रेझेंट करतं ॲज अ मिडल लॅमेला. मिडल लॅमेला म्हणजे काय, आपण ते चॅप्टर नंबर 5 मध्ये पाहिलेलं आहे. At the time of cytoplasmic division, organelles like mitochondria and plastids get distributed between the two cells. आता ऑब्वियसली आपल्याकडे जे मायटोकॉन्ड्रिया म्हणा किंवा प्लास्टिड म्हणा हे सगळे या सेल्समध्ये पण असणार आहेत, कारण 2 सेल्स तयार झाले. मग जे जे ऑर्गॅनल्स या सेलमध्ये असणार सिमिलरली तेच ऑर्गॅनल्स या सेलमध्ये पण प्रेझेंट असणार. सो जे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड वगैरे आहेत तर ते दोघांमध्ये पुन्हा एकदा डिस्ट्रीब्यूट व्हायला लागतात. तर एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे सिग्निफिकन्स ऑफ मायटोसिस. सिग्निफिकन्स म्हणजे काय, या मायटोसिसचं काय महत्त्व आहे. तर ॲज मायटोसिस इज इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल म्हणजे काय, तर 2n म्हणजे डिप्लॉइड सेलचं पुन्हा एकदा डिप्लॉइड आणि डिप्लॉइडच होतं. ओके, सो ह्याला आपण म्हणणार आहोत 2n, की जसं की आपण मिओसिसमध्ये म्हणतो डिप्लॉइड सेलचे 4 हॅप्लॉइड सेल्स मिळतात म्हणजे n मिळतात. बट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जेव्हा मायटोसिस होतं तेव्हा डिप्लॉइडच राहतात. ओके, फक्त 2 मध्ये कन्व्हर्जन होतं. नेक्स्ट आहे द क्रोमोझोम नंबर इज मेंटेन कॉन्स्टंट. या ठिकाणी क्रोमोझोम नंबरमध्ये कोणताही बदल होत नाही. क्रोमोझोम नंबर कॉन्स्टंटच राहतात. 46 राहणार आहे दोन्ही पण सेल्समध्ये. इट एन्श्युअर्स इक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ द न्यूक्लियर अँड सायटोप्लाझमिक कंटेंट बिटवीन दी डॉटर सेल्स. दोन्ही डॉटर सेल्समध्ये इक्वल अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम, इक्वल अमाऊंट ऑफ जे पण ऑर्गॅनल्स वगैरे असतील तर ते लोक ॲडजस्ट करतात. बोथ क्वालिटेटिव्हली अँड क्वांटिटेटिव्हली, म्हणजेच क्वालिटी पण तेच असते दोन्हीही डॉटर सेल्समध्ये आणि क्वांटिटी पण तेवढीच असणार आहे. नेक्स्ट आहे द हेरिडिटरी मटेरियल विच इज कॉल्ड एज DNA इज ऑल्सो इक्वली डिस्ट्रीब्युटेड. आणि हेरिडिटरी मटेरियल म्हणजेच DNA पण दोघांमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. त्याच्यामुळे त्या सेलची त्या ऑर्गॅनिझमची ग्रोथ व्यवस्थित व्हावी, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट व्यवस्थित व्हावी. ओल्ड अँड वॉर्न आउट सेल्स, ओल्ड म्हणजे काय जे जुने सेल्स आहेत, वॉर्न आउट म्हणजे काय जे काही इंजर्ड वगैरे झालेले सेल्स आहेत, आर रिप्लेस्ड थ्रू मायटोसिस. ते मायटोसिसने रिप्लेस केले जातात मायटोटिक सेल डिव्हिजनने. इट हेल्प्स इन असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ऑफ इन प्लांट्स. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन जे होतं ऑर्गॅनिझम्समध्ये आणि सोबतच जे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं प्लांट्समध्ये, तर हे घडवून आणण्यासाठी हे जे मायटोसिस आहे हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याद्वारेच हे रिप्रोडक्शन होत असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ मायटोसिस ऑल्सो मेंटेन द न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशो. जो सेलमध्ये न्यूक्लिओ सायटोप्लाझमिक रेशो आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम, ते मेंटेन ठेवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम कोण करतं, तर मायटोसिस करतं. नेक्स्ट आहे की मायटोसिस इज व्हेरी रिलायबल प्रोसेस फॉर प्रिझर्विंग द जेनेटिक मेकअप म्हणजे जेनेटिक मटेरियल ऑफ सेल्स और ऑर्गॅनिझम्स, बट इट कॅनॉट इंट्रोड्यूस व्हेरिएशन और न्यू कॉम्बिनेशन ऑफ एक्झिस्टिंग जीन्स. म्हणजे काय, तर थोडक्यात जेव्हा या ठिकाणी मायटोसिस होणार आहे तर मायटोसिसमध्ये कोणतेही रिकॉम्बिनेशन वगैरे होत नाही. त्यामुळे जो आधीचा पॅरेंट सेल असेल त्याच पद्धतीने डॉटर सेल्स तयार होतात, एकदम एक्झॅक्टली सिमिलर आयडेंटिकल तयार होतात. त्यामध्ये कोणतेही जेनेटिक व्हेरिएशन्स नसतात. तर तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की मायटोसिसमध्ये कोणतेही जेनेटिक व्हेरिएशन्स तयार होत नाहीत. आणि मायटोसिस हे कसं आहे, म्हणजे त्या ठिकाणी रिकॉम्बिनेशन होत नसल्यामुळे कोणतेही जीन्स वगैरे त्या ठिकाणी त्यांचे कॅरेक्टर्स वगैरे बदलत नाहीत. ओके, सो अशा पद्धतीने आज आपण पाहिलेलं आहे मायटोसिस. नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे डेथ ऑफ सेल. म्हणजे सेलचं डेथ, सेल कसं जाणार आहे, मरणार आहे किंवा कसं त्याचं सगळं काही जे पण राहिलेले जे पण त्याचे ऑर्गॅनल्स वगैरे असतील त्यांचं पुढे काय होणार आहे आपण पाहतोय. यू मे थिंक ऑफ इट ॲज अ बॅड फॉर सेल्स इन अवर बॉडी टू डाय. तुम्हाला असं वाटत असेल की एखादा सेल जर आपल्या बॉडीमध्ये त्याची डेथ झाली तर ते आपल्यासाठी हानिकारक असेल असं तुम्हाला वाटत असेल. इन मेनी केसेस दॅट्स ट्रू. काही केसेसमध्ये ते ट्रू देखील आहे, ते खरं देखील आहे. इट्स नॉट गुड फॉर सेल्स टू डाय बिकॉज ऑफ इंजुरी दॅट इज ड्यू टू स्क्रॅपर और हार्मफुल केमिकल विच इज कॉल्ड ॲज नेक्रोसिस. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपलं सेल, आपल्या बॉडीमधलं सेल एखाद्या इंजुरीमुळे त्याची डेथ होणं हे काही आपल्यासाठी बरोबर नाही आहे. दॅट इज व्हेरी हार्मफुल फॉर अस. आणि त्याला आपण म्हणणार आहोत जर एखादा सेल स्क्रॅपमुळे किंवा कुठल्याही हार्मफुल केमिकलमुळे जर आपल्या बॉडीमध्ये त्याची डेथ होत असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत नेक्रोसिस. However, some cells of our body die not randomly but in a careful controlled way. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्या बॉडीमध्ये आपण पाहिलं सेल डिव्हिजन होते. 24 तासानंतर आपल्या बॉडीमधले सेल्स, म्हणजे पूर्ण बॉडीमधले नाही, काही भागांमधले सेल्स डिवाईड होत असतात, नवीन सेल्स तयार होत असतात. तर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पूर्ण बॉडीचे सेल्स एकदमच बदलतात का, म्हणजे आपली बॉडी पूर्णतः रेस्टवर जाते का, असं काय का, तर नाही. ते हळूहळू त्यांचं एक कंट्रोल आहे की पहिल्यांदा हे सेल्स डिवाईड होतील मग ते सेल्स डिवाईड होतील, अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये कॉर्डिनेशन आहे. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, जेव्हा एम्ब्रियो डेव्हलप होत असतो, द सेल्स बिटवीन दी एम्ब्रियोनिक फिंगर्स डाय इन अ नॅचरल प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज एपोटोसिस. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जेव्हा ॲज यू नो की तुम्हाला माहिती आहे एम्ब्रियो एक गोळ्यासारखं स्ट्रक्चर असतं, जस्ट एक बॉलसारखं स्ट्रक्चर असतं. मग आता या ठिकाणी हे जे सगळे सेल्स आहेत तर ते एकसारखे असतात, ज्याला आपण स्टेम सेल्स म्हणतो. सो जेव्हा ह्या स्टेम सेल्सला स्टिम्युलस मिळतं तर तेव्हा ते काही सेल्स मसल सेल्स बनणार, काही सेल्स फेशियल सेल्स बनणार. तर अशा पद्धतीने ते स्वतःला त्यानुसार डेव्हलप करत असतात. मग ज्या सेल्सने आपला हात बनवलेला आहे, सपोज की
हा आपला हात आहे. आता आपला हात सगळ्यात पहिल्यांदाच 5 बोटांनी तयार होणार आहे का? तर नाही. सुरुवातीला तो हात असा तयार केला जातो आणि मग त्यानंतर या ठिकाणी इथे एक बोट आणि इथे एक बोट. आता या 2 बोटांच्या मध्ये गॅप आहे, म्हणजे ऑब्व्हियसली यामधले सेल्स काय झाले पाहिजेत, गेलेले असले पाहिजेत किंवा मेलेले असले पाहिजेत, तरच या ठिकाणी गॅप तयार होणार आहे. तर अशाच पद्धतीने 2 बोटांच्या मधला हा गॅप कसा झालेला आहे, तर इथले सेल्स हळूहळू त्या सेल्सची डेथ होत गेली आणि मग या ठिकाणी गॅप तयार झाला आणि अशा पद्धतीने 2 बोटांमध्ये गॅप तयार होतो. आणि ही जी प्रोसेस आहे की ज्या ठिकाणी सेल्स स्वतःहून त्यांची स्वतःहून डेथ होते आणि हे चांगली प्रोसेस आहे की डेथ झाली पाहिजे तरच आपली बोटाशी सुटी होतील, नाहीतर आपला हात असाच राहिला असता आणि याच्याने आपण काहीच काम करू शकलो नसतो. तर अशा पद्धतीने या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत एपोटोसिस, की ज्यामुळे आपल्या फिंगर्सला शेप मिळतो. नेक्स्ट आहे दिस इज अ कॉमन फॉर्म ऑफ प्रोग्राम्ड सेल डेथ. आता या ठिकाणी सेल डेथ होणं गरजेचं आहे, कारण ती सेल डेथ झाली तरच त्या ठिकाणी 2 बोटांमध्ये गॅप तयार होईल आणि बोटांना शेप येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे वेअर सेल्स अंडरगो सेल्युलर सुसाईड. आता या ठिकाणी जे सेल्स आहेत तर ते स्वतःहून जाणार आहेत, स्वतःहून त्यांची डेथ होणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे याला आपण म्हणणार आहोत सेल्युलर सुसाईड, कारण सेल्स स्वतःहून जाणार आहेत, स्वतःहून ते मरणार आहेत. नेक्स्ट आहे आता हे कधी करायचं किंवा कधी त्या सेल्सची डेथ होणार हे सगळे त्यांना सिग्नल्स मिळत असतात, त्या स्टिम्युलसद्वारे ते सगळं ते काम करत असतात. नेक्स्ट आहे आफ्टर दॅट येस एपोटोसिस इन्व्हॉल्व्स द सेल डेथ. एपोटोसिसमध्ये सेलची डेथ होते, बट इट बेनिफिट्स द ऑर्गॅनिझम ॲज अ होल बाय लेटिंग फिंगर्स डेव्हलप्ड ऑर बाय एलिमिनेटिंग पोटेन्शियल कॅन्सर सेल्स. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की जे आपले हे जे एपोटोसिस प्रोसेस होते तर एपोटोसिसमुळे काय होणार आहे, एपोटोसिसमुळे ते जे 2 फिंगरच्या मधले सेल्स आहेत तर ते निघून जाणार आहेत आणि एपोटोसिस ही जर आपण प्रोसेस पाहिली तर ते आपल्या बॉडीसाठी युजफुल आहे, कारण तरच आपल्या बॉडीला आपल्या फिंगर्सला शेप मिळू शकतो. आणि सोबतच या ठिकाणी जर आपण पाहिलं आपल्या बॉडीमधले जे पोटेन्शियल कॅन्सर सेल्स आहेत तर ते पण यामुळे काय होणार आहेत, एलिमिनेट होणार आहेत, रिमूव्ह होणार आहेत. तर अशा पद्धतीने डेथ ऑफ सेल कधी कधी आपल्या बॉडीसाठी युजफुल पण असणार आहे, बट जर ते म्हणजे विदाऊट एनी रिझन जर ते त्यांची डेथ होत असेल तर मात्र ते काही प्रसंगी हार्मफुल पण ठरू शकतं. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण डेथ ऑफ सेल पाहिले. मिओसिस म्हणजे काय अँड सिग्निफिकन्स ऑफ मिओसिस म्हणजे काय, सिग्निफिकन्स म्हणजे काय, मिओसिसचं महत्त्व काय आहे. टर्म मिओसिस वॉज कॉइन्ड बाय J.B. फार्मर इन 1905. सो 1905 मध्ये J.B. फार्मर यांनी मिओसिस हे टर्म दिलं होतं, म्हणजे मिओसिस हे नाव दिलं होतं या प्रोसेसला. इट टेक्स प्लेस ओनली इन रिप्रोडक्टिव्ह सेल्स ड्युरिंग दी फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. ॲज यू नो की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट असतं. मेल गॅमेट इज स्पर्म अँड फिमेल गॅमेट इज ओवम. सो मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटमध्येच फक्त मिओसिस प्रोसेस केली जाते. बाकी सगळे जे काही आपल्या बॉडीमधले सेल्स आहेत ज्यांना आपण सोमॅटिक सेल्स म्हणतो एक्सेप्ट रिप्रोडक्टिव्ह सेल्स, तर त्या सगळ्या सेल्समध्ये मायटोसिस होतं, बट या 2 सेल्समध्ये मिओसिस होतं. ओके, सो मिओसिस म्हणजे काय, सेल डिव्हिजनचा एक प्रकार आहे. बाय दिस डिव्हिजन द नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज रिड्यूस टू हाफ. आधी आपण मायटोसिसमध्ये पाहिलं होतं की जो नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतो, म्हणजे सपोज की 2n क्रोमोझोम्स आहेत तर तयार होताना जे डॉटर सेल्स असतील तर ते पण 2n फॉर्ममध्ये तयार होतात. बट या ठिकाणी जर आपण पाहिलं मिओसिसमध्ये, सपोज की आपल्याकडे 2n सेल आहे तर हे मिओसिस 2 टप्प्यांमध्ये होतं. एक असणार आहे मिओसिस 1 आणि दुसरं असणार आहे मिओसिस 2. तर याच्यामध्ये जेव्हा ॲट दी एंड मिओसिस 2च्या शेवटी जेव्हा आपल्याला सेल मिळणार आहेत तर ते हॅप्लॉइड असणार आहेत, म्हणजे NNच्या फॉर्ममध्ये असणार आहेत. म्हणजे या ठिकाणी काय झालं, ओरिजिनल सेलमध्ये जे 2n प्रकारचं होतं तर ते n प्रकारामध्ये कन्वर्ट झालं, म्हणजे हाफ झाले. या ठिकाणी क्रोमोझोम्स 2nचे n झाले, म्हणजे ऑब्व्हियसली हाफ झाले. तर या ठिकाणी काय होणार आहे, क्रोमोझोम नंबर हाफ होणार आहे, रिड्यूस टू हाफ. ओके, आणि त्याच्यामुळे आपण या डिव्हिजनला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतो, कारण क्रोमोझोम नंबर रिड्यूस होत आहेत. द सेल्स इन विच मिओसिस टेक प्लेस आर टर्म्ड ॲज मिओसाइट्स. ज्यामध्ये मिओसिस होतं त्यांना आपण मिओसाइट्स म्हणतो. साइट्स कुठेही जेव्हा साइट्स येईल तेव्हा साइट्सचा अर्थ होतो सेल्स. ओके, सेल्स किंवा सेल, त्याच्यामुळे मिओसाइट्स म्हणजे मिओसिस ज्यामध्ये होतं असे सेल्स. मिओसिस प्रोड्युसेस 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स फ्रॉम अ डिप्लॉइड पॅरेंट सेल. सो या ठिकाणी डिप्लॉइड पॅरेंट सेल होता आणि यामधून 4 हॅप्लॉइड डॉटर सेल्स तयार झाले. nचा अर्थ काय आहे, हॅप्लॉइड, आणि 2nचा अर्थ काय आहे, डिप्लॉइड. ओके, मिओसिस इज ऑफ 2 सबटाइप्स. मिओसिसचे 2 सबटाइप्स आहेत. एक आहे मिओसिस 1, दुसरा आहे मिओसिस 2. फर्स्ट मिओटिक डिव्हिजन ज्याला की आपण हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हणतो. दुसरा मिओटिक डिव्हिजन ज्याला की आपण होमोटायपिक डिव्हिजन असं म्हणतो. सो याला होमोटायपिक किंवा हेटेरोटायपिक असं का म्हणतात ते आपल्याला पुढे कळेलच. सो लेट अस गो अहेड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय हेटेरोटायपिक डिव्हिजन म्हणजेच मिओसिस 1. सो ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन डिप्लॉइड सेल इज डिवायडेड इंटू 2 हॅप्लॉइड सेल्स. सो या ठिकाणी बेसिकली काय होतं की आपल्याकडे जे 2n प्रकारामधलं सेल आहे त्याचं डिव्हिजन फक्त एकदाच होतं आणि या ठिकाणी फक्त आपल्याला 2 सेल्स तयार होतात मिओसिस 1 मध्ये. अजून मिओसिस 2 व्हायचं आहे आणि ॲट दी एंड ऑफ मिओसिस 2 तुम्हाला 4 हॅप्लॉइड सेल्स मिळणार आहेत.
सो सगळ्यात पहिल्यांदा होणार आहे मिओसिस 1 आणि मिओसिस 1मध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला एका डिप्लॉइड सेल्सपासून 2 हॅप्लॉइड सेल्स पाहायला मिळणार आहेत. द क्रोमोझोम नंबर इज रिड्यूस टू हाफ. या ठिकाणी 2n क्रोमोझोम आहेत, या ठिकाणी n आहेत. ऑब्वियसली या ठिकाणी रिडक्शन झालेलं आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की हेन्स दिस डिव्हिजन इज कॉल्ड ॲज हेटेरोटायपिक डिव्हिजन आणि त्यामुळे आपण या डिव्हिजनला हेटेरोटायपिक डिव्हिजन असं म्हणतो कारण या ठिकाणी 2n टाईप आहे, या ठिकाणी n टाईप आहे. सो ह्याला आपण म्हणणार आहोत हेटेरोटाईप. आणि अजून एक या ठिकाणी याचं कारण असं आहे की इथे काय होतं की जे सेल्स आहेत तर यांच्यामध्ये जे क्रोमोझोम्स असतात ते रिकम्बाईंड नसतात आणि जेव्हा ही प्रोसेस कंप्लीट होते म्हणजे मिओसिस 1 जेव्हा कंप्लीट होतं आणि या ठिकाणी हे 2 सेल्स जेव्हा तयार होतात तेव्हा यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालेलं असतं. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय तर या ठिकाणी एक मेल गॅमेट आहे, एक फिमेल गॅमेट आहे आणि त्यांच्यामध्ये जे म्हणजे सपोज की त्यांच्यामध्ये बरेचसे क्रोमोझोम्स आहेत. सो आता सपोज की एखादा कुठला तरी आपण गॅमेट घेऊया, मेल किंवा फिमेल वॉटेवर. सो या ठिकाणी हे जे क्रोमोझोम्स आहेत तर हे क्रोमोझोम्स जेव्हा अजून काही क्रोमोझोम्स या ठिकाणी येऊन मिळणार तर अशा पद्धतीने हे एकमेकांना चिटकतात. मग ह्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये जातात, त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स यामध्ये जातात. सो याला आपण म्हणणार आहोत बेसिकली रिकॉम्बिनेशन. सो हे जे रिकॉम्बिनेशन आहे तर ते या ठिकाणी होणार आहे आणि ते कोणत्या फेजमध्ये होतं तर प्रोफेजमध्ये होतं, ज्याला की आपण त्याच्यामधल्या ह्याला आपण पेकायटिन असं म्हणतो. ते आपण पुढे पुढे पाहणार आहोतच. सो लेट अस गो अहेड. 1 यामध्ये बेसिकली काय काय होतं तर प्रोफेज 1 ही एक स्टेज आहे, नंतर आहे मेटाफेज 1, त्याच्यानंतर आहे ॲनाफेज 1, टेलोफेज 1 आणि त्याच्यानंतर सायटोकिनासिस 1. ओके. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल जे प्रोफेज 1 आहे ही खूप मोठी प्रोसेस असते, ही खूप लेंदी प्रोसेस आहे. जर आपण मायटोसिसमध्ये पाहिलं तर ती कशी छोटी होती म्हणजे पटकन होणारी होती, बट या ठिकाणी जे प्रोफेज आहे ते खूप लेंदी आहे. त्यामध्ये पण अजून काही सबटाईप्स आहेत ते आता आपण बघूया. सो प्रोफेज आपण पाहतोय. दिस फेज हॅज लॉंगर ड्युरेशन. याचा खूप मोठा कालावधी असतो. सिग्निफिकंट फीचर्स विच आर पिक्युलियर टू मिओसिस ऑकर्स इन दिस फेज. म्हणजे मोस्टली जे काही गरजेच्या गोष्टी आहेत, मोस्टली जे काही एकदम सिग्निफिकंट फीचर्स आहेत या मिओसिसचे ते सगळे मोस्टली प्रोफेजमध्येच होतात. दिस फेज कॅन बी सबडिवायडेड इंटू 5 सबस्टेजेस दॅट इज लिप्टोटिन, झायगोटिन, पेकायटिन, डिप्लोटिन अँड डायकिनासिस. अशा प्रकारे 5 सबडिव्हिजन्समध्ये किंवा सबस्टेजेसमध्ये हे आपण डिवाईड करतो. आता आपण पाहतोय प्रोफेज 1 मधील फर्स्ट स्टेज दॅट इज लेप्टोटिन. लेप्टोटिनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय होतं तर द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इन्क्रीजेस. न्यूक्लियसचं व्हॉल्यूम वाढतं. त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जे क्रोमोझोम्स आहेत त्या अशा पद्धतीचे आहेत, सिस्टेड क्रोमॅटिड्सप्रमाणे आहेत. तर हे जे क्रोमोझोम्स आहेत तर हे न्यूक्लियसच्या आतमध्ये आहेत. सो त्या अशा पद्धतीने या न्यूक्लियसमध्ये अरेंज होतात. झूम करून या ठिकाणी दाखवलेलं आहे. यालाच आपण बुके स्टेज असंही म्हणतो. दुसरी गोष्ट या ठिकाणी जे सेंट्रोझोम्स आहेत, सेंट्रोझोम्स म्हणजे काय जे सेंट्रिओल्स असतात तर ते जेव्हा असे परपेंडिक्युलर अटॅच होतात तेव्हा त्याला आपण सेंट्रोझोम म्हणतो. तर हे सेंट्रोझोम डुप्लिकेट होतात. एक सेंट्रोझोम या ठिकाणीच राहतं आणि दुसरं अपोजिट साईडवरती येऊन इथे अटॅच होतं. ओके. सो हे सगळं होणार आहे लेप्टोटिनमध्ये. नेक्स्ट आता आपण पाहतोय झायगोटिन. लेप्टोटिनमध्ये आपण काय पाहिलं होतं की 2 अशा प्रकारचे क्रोमोझोम्स आहेत. आता जेव्हा या ठिकाणी एक गॅमेट तयार होतं आहे तर ऑब्वियसली हे फिमेल पार्टनर्स असणार आहे किंवा हे मेल पार्टनर्स असणार आहे. असे 2 एक मॅटर्नल आणि एक पॅटर्नल या ठिकाणी क्रोमॅटिड्स प्रेझेंट असणार आहेत. सो झायगोटिनमध्ये काय होणार आहे इंटिमेट पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स टेक्स प्लेस बाय फॉर्मेशन ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सो या ठिकाणी बेसिकली काय होते की ॲज यू नो की एक पॅटर्नल आहे, पॅटर्नल म्हणजे फ्रॉम फादर आणि एक मॅटर्नल आहे फ्रॉम मदर. सो ऑब्वियसली या दोघांची सपोज करा की साईज सेम आहे, लेंथ वगैरे सगळं काही या दोघांचं सेम आहे. सो हे जेव्हा अशा प्रकारचे सेम असतात, एक फादरचा आहे क्रोमॅटिड, एक मदरचा आहे क्रोमॅटिड. सो हे जेव्हा सेम असतात तर तेव्हा ते एकत्र येतात आणि त्याला आपण म्हणणार आहोत या ठिकाणी होमोलॉगस क्रोमोझोम्स. ते सेम सगळे त्यांचं साईज, हाईट वगैरे सगळं काही सेम आहे. सो ते सगळे दोघे एकत्र येतात आणि त्यापासून एक अशा पद्धतीचे एक क्रोमोझोम तयार होणार आहे या ठिकाणी. सो याला आपण म्हणणार आहोत होमोलॉगस क्रोमोझोम. आणि कशामुळे हे एकत्र येते बाय दी सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्समुळे या ठिकाणी सायनॅप्टोमेल कॉम्प्लेक्स या ठिकाणी तयार होणार आहे, ज्याला की आपण इथे सायनॅप्सिस म्हणणार आहोत. सो 2 जेव्हा होमोलॉगस क्रोमोझोम्स एकत्र येणार आहेत, साईड बाय साईड येणार आहेत, तर त्या पेअरिंगला आपण म्हणणार आहोत सायनॅप्सिस. सायनॅप्सिस झाल्यानंतर यालाच आपण बायव्हॅलंट पण म्हणतो कारण हे क्रोमॅटिड आणि हे क्रोमॅटिड असे 2 क्रोमॅटिड्स या ठिकाणी तयार झालेत. सो याला आपण बायव्हॅलंट पण म्हणतो. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की ईच पेअर कन्सिस्ट ऑफ एक मॅटर्नल म्हणजे एक मदरचं असणार आहे, एक पॅटर्नल म्हणजे एक फादरचं असणार आहे क्रोमोझोम. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय नेक्स्ट स्टेज दॅट इज पेकायटिन. पेकायटिनमध्ये बेसिकली जर आपण पाहिलं तर मघाशी आपण पाहिलं होतं की हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत तर त्या अशा पद्धतीने एकत्र आलेले आहेत. सो नेक्स्ट आपण पाहतोय पेकायटिन. पेकायटिनमध्ये काय होणार आहे तर इच इंडिव्हिज्युअल होमोलॉगस क्रोमोझोम हॅज 2 सिमिलर क्रोमॅटिड्स. या ठिकाणी हा एक क्रोमॅटिड आणि हा एक क्रोमॅटिड, एक मदरचा एक फादरचा आहे. बट इथे जर आपण पाहिलं तर दोघांचंही साईज, हाईट वगैरे सगळं काही सेम असणार आहे दोन्ही क्रोमोझोम्सचं आणि ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. नेक्स्ट आहे आणि याला आपण म्हणणार आहोत ॲट दिस स्टेज टेट्राड्स बिकम मोर क्लिअर
क्लिअर इन ॲपियरन्स बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ 4 विजिबल क्रोमॅटिड्स. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने आपल्याला 4 क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. म्हणजे 4 जे आहेत त्याला 4 क्रोमॅटिड्स पाहायला मिळतात आणि त्यालाच आपण टेट्राड असं म्हणणार आहोत, कारण टेट्रा म्हणजे किती 4. सो टेट्राड्स म्हणजे 4 क्रोमॅटिड्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द होमोलॉगस क्रोमोझोम ऑफ ईच पेअर बिगेन टू सेपरेट फ्रॉम ईच अदर. आणि या ठिकाणी जे होमोलॉगस क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत पेअरमध्ये आहेत तर ते एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात आणि दे डू नॉट कम्प्लिटली सेपरेट बट रिमेन अटॅच टुगेदर ॲट 1 or more पॉईंट्स. आणि ते या ठिकाणी कम्प्लिटली सेपरेट होत नाहीत. म्हणजेच कसं, जर आपण इथे पाहिलं तर या ठिकाणी सपोज की आपण हे जे ब्ल्यूवाला आहे तर ते फादरचं आहे आणि हे रेडवालं समथिंग रेड काहीतरी आहे तर ते मदरचं आहे सपोज करूया. याच्यापासून अशा प्रकारचे क्रोमोझोम्स तयार झालेले आहेत, क्रोमॅटिड्स तयार झालेले आहेत आणि हे या ठिकाणी एका पर्टिक्युलर ठिकाणी अटॅच झालेलं आहे. सो आता हे एकमेकांपासून सेपरेट व्हायला लागतात आणि बट ते कम्प्लिटली या ठिकाणी सेपरेट होऊ शकत नाहीत. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दिस पॉईंट ॲपियर लाईक क्रॉस एक्स कॉल्ड ॲज कायस्माटा. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे इझिली म्हणजे कम्प्लिटली असे सेपरेट होऊ शकत नाहीत. सो सेपरेट होत असताना किंवा ज्या ठिकाणी असा एक पॉईंट राहतो की त्या एका पॉईंटवरती ते सेपरेट होऊ शकत नाहीत तर त्या पॉईंटला आपण या ठिकाणी कायस्माटा असं म्हणणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो क्रोमॅटिड्स ब्रेक ॲट दिस पॉईंट अँड ब्रोकन सेगमेंट आर रॉंगली एक्सचेंज बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम्स अँड दिस इज कॉल्ड ॲज क्रॉसिंग ओव्हर ऑर रिकॉम्बिनेशन. ॲज यू नो की पेकॅटिन बेसिकली रिकॉम्बिनेशनसाठीच ओळखलं जातं. सो या ठिकाणी हा जो एक दोघांच्यामध्ये झालेला एक गाठ टाईप स्ट्रक्चर जे आहे तर ते इझिली निघत नाही, ज्याला की आपण कायस्माटा म्हणतो. सो जेव्हा ते खूप फोर्स लावल्यानंतर ब्रेकडाऊन होतं तर तेव्हा काय होतं, याचा जो थोडासा रेड पार्ट आहे तर तो या ठिकाणी अटॅच होतो, याचा थोडासा ब्ल्यू पार्ट या ठिकाणी अटॅच होतो आणि बेसिकली ते अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर तयार होतं. आणि याच्यामुळे काय होतं, रेडचे कॅरेक्टर्स ब्ल्यूमध्ये गेले, ब्ल्यूचे कॅरेक्टर्स रेडमध्ये गेले आणि या ठिकाणी रिकॉम्बिनेशन तयार झालेलं आहे. रिकॉम्बिनेशन म्हणजे काय, या ठिकाणी कॅरेक्टर्स एक्सचेंज झालेलं आहे. सो जे पण फॉर्म होणारा बेबी असणार तर त्याच्यामध्ये दोन्ही पण कॅरेक्टर्स असणार, मदरचे आणि फादरचे, किंवा दोघांच्याही कॅरेक्टरच्या व्यतिरिक्त तिसरंच काहीतरी कॅरेक्टर पण तयार होऊ शकतं. नेक्स्ट आहे डिप्लोटीन. सो दो कायस्माटा आर फॉर्म्ड इन पेकायटिन दे बिकम इझिली विजिबल इन डिप्लोटीन. जरी कायस्माटा पेकायटिनमध्ये तयार होत असलं तरी ते इझिली आपल्याला डिप्लोटीनमध्ये पाहायला मिळतं. सो नेक्स्ट आहे ड्यू टू बिगिनिंग ऑफ रिपल्जन बिटवीन सायनॅप्ट सायनॅप्ट होमोलॉगस क्रोमोझोम. सो या ठिकाणी जे क्रोमोझोम होते ते आता डायल्यूट होणार आहेत किंवा ते सेपरेट होणार आहेत, म्हणजे प्रॉपरली सेपरेट व्हायला लागणार आहेत. सो त्याच्यामुळे आपल्याला कायस्माटा एकदम क्लिअरली पाहायला मिळतो, तो म्हणजे डिप्लोटीनमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आणि यालाच आपण डिसायनॅप्सिस असं म्हणतो, कारण या ठिकाणी सायनॅप्स निघून जाते. सायनॅप्स का तयार झालं होतं, 2 होमोलॉगस क्रोमोझोम्सला एकत्र म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम्स तयार होण्यासाठी. आणि हे जे सायनॅप्स तयार झालं होतं आय थिंक झायगोटीनमध्ये, तर आता हे सायनॅप्स निघणार आहे. सो त्याला आपण म्हणणार आहोत डिसायनॅप्सिस. इट इन्व्हॉल्व्स डिसअपिरियन्स ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स. सो या ठिकाणी हे जे सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स आहे तर ते निघून जातं आणि हळूहळू हे जे क्रोमोझोम्स आहेत तर ते सेपरेट व्हायला लागतात. बट यांच्यामध्ये कॅरेक्टर्सचं एक्सचेंज मात्र तसंच राहतं. नेक्स्ट आहे डायकिनासिस. डायकिनासिसमध्ये काय होणार आहे तर इन धिस फेज द कायस्माटा बिगिन्स टू मूव्ह अलॉंग द लेंथ ऑफ क्रोमोझोम्स फ्रॉम द सेंट्रोमेअर टुवर्ड्स द एंड्स ऑफ द क्रोमोझोम्स. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे कायस्माटा तयार झालं होतं, सो द कायस्माटा बिगन्स टू मूव्ह अलॉंग द लेंथ ऑफ द क्रोमोझोम्स, म्हणजे ज्याप्रमाणे क्रोमोझोम असेल म्हणजे फ्रॉम द सेंट्रोमेअर टुवर्ड्स द एंड्स ऑफ द क्रोमोझोम्स. सपोज की कायस्माटा या ठिकाणी तयार झालेला आहे, तर सेंट्रोमेअरपासून ते कायस्माटा म्हणजे जो पण एक नॉट, कायस्माटा म्हणजे काय बेसिकली एक नॉट तयार झाले दोघांच्यामध्ये, 2 क्रोमोझोम्स एकत्र आल्यामुळे एक छोटंसं गाठप्रमाणे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. तर ते पुढे मागे होतं म्हणजे पुढे पुढे जात राहतं. आणि द डिस्प्लेसमेंट ऑफ कायस्माटा, आता या ठिकाणी कायस्माटा सेंट्रोमेअरपासून इकडे जाते म्हणजे एंडपर्यंत गेले की ते निघून जाणार. सो हे जे पुढे पुढे जात आहे किंवा जे डिस्प्लेसमेंट होते कायस्माटाचं त्यालाच आपण टर्मिनलायझेशन असं म्हणणार आहोत, कारण हे जर पुढे पुढे गेले की ते नंतर निघून जाणार आहे. सो त्याला आपण काय म्हणणार आहोत, टर्मिनलायझेशन. आणि द टर्मिनल कायस्माटा एक्झिस्ट टिल दी मेटाफेज. आणि हे जे टर्मिनल म्हणजे शेवटपर्यंत, इथे एकदम शेवटपर्यंत आलेलं जे कायस्माटा आहे तर त्या मेटाफेजपर्यंत राहतं. आणि मेटाफेजला ॲज यू नो की हळूहळू ते 2 जे क्रोमॅटिड्स आहेत तर ते त्या स्पिंडल फायबरमध्ये जाणार आहेत, मग त्या अनाफेजद्वारे त्यांना खेचलं जाणार आहे वगैरे वगैरे. सो त्या ठिकाणी मात्र हे जे कायस्माटा वगैरे आहे तर ते सगळं निघून जातं. नेक्स्ट आहे द न्यूक्लिओलस म्हणजे काय, न्यूक्लिओलस म्हणजे जे न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असणारं स्ट्रक्चर आहे त्याला आपण न्यूक्लिओलस म्हणतो. तर ते या ठिकाणी डिसेपर व्हायला लागणार आहे. त्यासोबतच न्यूक्लिअर मेम्ब्रान डिसॅपेअर होणार आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रान म्हणजे काय, न्यूक्लियसचं बाहेरचं मेम्ब्रान डिसॅपेअर व्हायला लागणार आहे. आणि जे स्पिंडल फायबर्स आहेत तर ते मात्र तयार होणार आहेत. स्पिंडल फायबर्स कसे तयार होतात, या ठिकाणी जे आपण मगाशी पाहिले की सेंट्रोझोम अपोजिट पोलला गेले होते तर त्या सेंट्रोमेअरपासून या ठिकाणी येणार आहेत ते म्हणजे स्पिंडल फायबर. आता आपण पाहतो याच्यानंतरची स्टेप ती म्हणजे आहे मेटाफेज 1.
तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की अशा पद्धतीचं स्पिंडल फायबर इथे तयार झालं आहे. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी रेडचा काही पार्ट ग्रीनमध्ये गेला आहे, ग्रीनचा काही पार्ट रेडमध्ये आलेला आहे. तर या चौघांना मिळून आपण काय म्हणणार आहोत, टेट्राड म्हणणार आहोत. आणि इथे जो पार्ट एक्सचेंज झाला आहे ते कुठं झाला होता, पेकायटिनमध्ये झाला होता, रिकॉम्बिनेशन पेकायटिनमध्ये झालं होतं. ओके, सो त्याच्यामुळे आपण ह्याला रिकंबाइंड क्रोमोझोम्स असंही म्हणतो. या ठिकाणी 2 पोल्स आहेत की ज्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सेंट्रोझोम प्रेझेंट आहेत. परपेंडिक्युलर सेंट्रिओलला आपण सेंट्रोझोम म्हणतो. सो त्या पोल्समधून आलेले आहेत स्पिंडल फायबर. The spindle fibers become well developed. The tetrads move towards the equator and they orient themselves on the equator in such a way that centromere of homologous tetrads lie towards the poles and arm towards the equator. सो बेसिकली अशा पद्धतीने या ठिकाणी क्रोमोझोम्स तयार होणार आहेत की हे जे स्पिंडल फायबर आहे तर हे सगळ्यांच्या सेंट्रोमेअरमधून पासआउट होईल. म्हणजे प्रत्येक क्रोमोझोमच्या सेंट्रोमेअरमधून हे जे स्पिंडल फायबर आहे ते पासआउट होईल. आणि हे जे यांचे आर्म्स आहेत या क्रोमोझोमचे तर ते एक्झॅक्टली इक्वेटर म्हणजे काय, या सेलच्या एकदम मिडल पार्ट ज्याला आपण म्हणतो तर त्या ठिकाणी असे एका लाईनमध्ये येणार आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ड्यू टू इन्क्रीजिंग रिपल्सिव्ह फोर्स बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम्स दे आर रेडी टू सेपरेट फ्रॉम इच अदर. आता या ठिकाणी हे जे होमोलॉगस क्रोमोझोम्स आहेत यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिपल्शन क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे त्या एक दुसऱ्यांपासून सेपरेट व्हायच्या तयारीमध्ये आहेत. सो नेक्स्ट आहे एनाफेज 1. बेसिकली या ठिकाणी काय होतं, ते जे आपले क्रोमोझोम्स होते तर ते सेपरेट झालेत. मग हे आता क्रोमॅटिड्स नावाने ओळखले जाणार, कारण बेसिकली अशा पद्धतीचे क्रोमोझोम्स होते हे जेव्हा सेपरेट होणार तेव्हा ते ॲज अ क्रोमॅटिड म्हणून ओळखले जाणार. ओके, याचं रिकॉम्बिनेशन या ठिकाणी तसंच आहे, म्हणजे ते शेवटपर्यंत रिकंबाइंडच राहणार आहेत. सो इन दिस फेज होमोलॉगस क्रोमोझोम्स आर पुल्ड अवे फ्रॉम इच अदर अँड कॅरीड टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. आता या ठिकाणी बेसिकली हे इकडे खेचले जाणार आहेत, हे इकडे खेचले जाणार आहेत आणि धिस इज डिसजंक्शन. आता ऑब्वियसली या ठिकाणी डिसजंक्शन होते म्हणजे एका त्यांच्या पर्टिक्युलर पोझिशनपासून ते सेपरेट होत आहेत. आणि द 2 सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम डू नॉट सेपरेट इन मिओसिस 1. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बेसिकली हे जे असे होते ना, म्हणजे टेट्राड जे होते मगाशी आपण पाहिलं तर फक्त हे एकमेकांपासून सेपरेट होतात, बट यांच्यामधून ब्रेकडाऊन कशामध्ये होणार आहे, मिओसिस 2 मध्ये. ओके, सो बेसिकली ॲट द एंड ऑफ द मिओसिस तुम्हाला फक्त एवढंच क्रोमोझोम पाहायला मिळतं आहे. बट सध्या आपण मिओसिस 1 पाहतोय. तर मिओसिस 1 मध्ये आपण मगाशी पाहिलं की या ठिकाणी अशा पद्धतीचे 4 टेट्राड आपल्याला पाहायला मिळत होते. याचा काही पार्ट याच्यामध्ये होता आणि याचा काही पार्ट याच्यामध्ये होता. तर हे बेसिकली आता हा इकडे गेला आणि हा इकडे गेलेला आहे. बट जेव्हा आपण एनाफेज 2 पाहू तर एनाफेज 2 मध्ये काय होणार आहे, हा जो एक क्रोमोझोम आहे तर ह्याच्यामधून पार्ट होणार आहे आणि हा इकडे जाणार आणि हा क्रोमॅटिड इकडे जाणार. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की धिस इज रिडक्शनल डिव्हिजन. हे रिडक्शनल डिव्हिजन आहे, म्हणजेच थोडक्यात जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी जे मिओसिस 1 आहे तर त्या ठिकाणी मिओसिस 1 मध्ये काय होते, क्रोमोझोम नंबर हाफमध्ये रिड्यूस होते, हाफमध्ये त्याचं रिडक्शन होतं आहे. आता इथून हा सेलमधून ब्रेकडाऊन होणार आणि हा सेल वेगळा आणि हा सेल वेगळा होणार. सो ते आपण पुढे पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे की द सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ इच क्रोमोझोम are connected by a common centromere and both sister chromatids of each chromosome are now different in terms of genetic content as one of them has undergone the recombination. So as you know की मगाशी आपण पाहिलं पेकायटिनमध्ये यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं होतं. दुसरा एक क्रोमोझोम होता, याच्यामधला काही पार्ट याच्यामध्ये आला, याच्यामधला काही पार्ट याच्यामध्ये आला. याच्यामुळे ह्या दोघांमध्येही काही जेनेटिक व्हेरिएशन तयार झालेले आहेत आणि हा पार्ट इथे गेला आणि हा पार्ट इथे गेलेला आहे. त्याच्यामुळे दोघांमध्येही आता ते दोघं सेपरेट झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हा एक वेगळा सेल तयार होणार की ज्यामध्ये वेगळेच काहीतरी कॅरेक्टर्स असतील आणि हा एक वेगळा सेल तयार होणार की ज्यामध्ये वेगळेच काहीतरी कॅरेक्टर्स असणार आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला ॲस्ट्रो रेस पाहायला मिळतात. तर ते रेस त्या सेंट्रोझोममधूनच बाहेर पडलेले आहेत. लाईक सूर्याचे कसे रेज असतात म्हणजे त्यासारखेच नाही, बट तुम्हाला जसं एक्झाम्पल दिलं की त्याप्रमाणे यांचे पण रेज असे बाहेर पडतात. ओके, सो रे लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टेलोफेज. टेलोफेजमध्ये काय होणार आहे की जे या ठिकाणी हॅप्लॉइड क्रोमोझोम्स तयार झालेले, हॅप्लॉइड क्रोमोझोम्स म्हणजे काय, एन फॉर्ममधले क्रोमोझोम्स या ठिकाणी तयार झालेले आहेत जेव्हा ते त्यांच्या पोल्सकडे जाणार. सो इथे तुम्हाला टेलोफेज पाहायला मिळत असेल, लेट मी शो यू. सो या ठिकाणी तुम्हाला टेलोफेज पाहायला मिळते. तर टेलोफेजमध्ये काय होणार आहे, हे इकडचे क्रोमोझोम्स इकडे जाणार आहेत, या पोलकडे खेचले जाणार आहे आणि या पोलकडे खेचले जाणारे क्रोमोझोम्स या ठिकाणी येणार आहेत आणि इथे बाकी एक नॉच सारखं तयार होणार आहे, कारण इथून आता तो सेल कसा होणार आहे, कट होणार आहे आणि इथून 2 सेल्स तयार होणार आहेत. ओके, सो पुन्हा आपण रिटर्न येऊया. टेलोफेजमध्ये अशा पद्धतीने एक स्ट्रक्चर तयार होते आणि जे न्यूक्लिअर मेम्ब्रान मगाशी निघून गेलं होतं किंवा डिसेपेअर झालं होतं डायकायनेसिसच्या दरम्यान, तर ते आता परत रिटर्न येणार आहे. न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रान सगळं काही रिटर्न येणार आहे. 2 डॉटर न्यूक्लियर तयार होतील आणि अशा पद्धतीने सेल आता डिवाइड होण्याच्या मार्गावरती आहे. सो आता आपण पाहूया की इथे सायटोकिनेसिस कसं होतं, म्हणजे ॲक्च्युअल सायटोप्लाझम कसं डिवाइड होतं आणि सेल्स कसे तयार होतात. कॅरिओकिनेसिस संपलेला आहे. टेलोफेज ही कॅरिओकिनेसिसची लास्ट स्टेप होती. आता सायटोकिनेसिस सुरू झालेला आहे. सायटोकिनेसिस ऑकर्स अँड 2 हॅप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड. जेव्हा सायटोकिनेसिस होतं तेव्हा यापासून हा सेल आणि हा सेल सेपरेट होईल आणि 2 हॅप्लॉइड सेल्स या ठिकाणी तयार होतील
इन मेनी केसेस दिस डॉटर सेल्स पास थ्रू अ शॉर्ट रेस्टिंग फेज और इंटरफेस, किंवा त्याला आपण इंटरकायनेसिस असंही म्हणू शकतो. जसं की आपण सुरुवातीला पाहिलं जेव्हा सेल डिव्हिजन होणार असतं तर त्याच्या आधी इंटरफेस होतं. बट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मिओसिस 1 आणि मिओसिस 2च्या दरम्यान पण एक छोटासा रेस्टिंग फेज आहे, इथे पण इंटरकायनेसिस होतं. सो इन सच पण बऱ्याच प्रत्येक वेळी होईलच असं नाही, पण बऱ्याचदा होतं. इन सम केसेस द चेंजेस ऑफ टेलोफेज मे नॉट ऑकर, बट काही ठिकाणी काय होतं की टेलोफेजच म्हणजे होत नाही त्या सेलमध्ये, टेलोफेजचं काम ते पुढे पुढे कंटिन्यू होत जातं. सो नो प्रॉब्लेम, टेलोफेज नाही झालं तरी पण. आणि द एनाफेज डायरेक्टली लीड्स टू द प्रोफेज ऑफ मिओसिस 2. आणि मग टेलोफेज जर नाही झालं तर एनाफेज लास्ट स्टेज ठरते आणि एनाफेज नंतर डायरेक्ट मिओसिस 2चं प्रोफेज सुरू होतं. ओके, सो बेसिकली आता या ठिकाणी काय होणार आहे, हे सायटोप्लाझम डिवाइड होईल आणि 2 सेल्स आपल्याला तयार झालेले पाहायला मिळतील. NNच्या फॉर्ममध्ये हे 2 सेल्स असणार आहेत. आता आपण पाहतोय सेकंड मिओसिस. सो सेकंड मिओसिस जर आपण म्हटलं तर हे एक्झॅक्टली सिमिलर आहे, मायटोसिसप्रमाणे आहे. सो ड्युरिंग धिस सेल डिव्हिजन 2 हॅप्लॉइड सेल्स जे आहेत फॉर्म ड्युरिंग फर्स्ट मिओटिक डिव्हिजन डिवाइड इंटू 4 हॅप्लॉइड सेल्स. सो सगळ्यात पहिल्यांदा 2N होतं, 2N पासून मिओसिस 1 झाल्यामुळे या ठिकाणी 2 हॅप्लॉइड सेल्स तयार झाले. सो या हॅप्लॉइड सेल्सचं डिव्हिजन होणार आणि यापासून 2 NNच्या अजून सेल्स तयार होणार. या हॅप्लॉइडचं डिव्हिजन होणार आणि यापासून पण NN म्हणजेच 2 अजून हॅप्लॉइड सेल्स तयार होणार. म्हणजे ॲट दी एंड आपल्याला 4 हॅप्लॉइड सेल्स पाहायला मिळतील. नेक्स्ट आहे की धिस डिव्हिजन इज सिमिलर टू मायटोसिस, हे एक्झॅक्टली मायटोसिसप्रमाणे होणार आहे. नेक्स्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला पेकायटिन वगैरे असं काय पाहायला मिळणार नाही. नेक्स्ट आहे याच्यानंतर आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की द डॉटर सेल्स फॉर्म्ड इन द सेकंड मायटोटिक डिव्हिजन आर आयडेंटिकल टू देअर पॅरेंट सेल. आणि या ठिकाणी इथे जे पण शेवटी हे जेव्हा डिवाइड होईल आणि यापासून जेव्हा 2NN तयार होतील तर हे N सेम टू सेम या N प्रमाणे असणार आहेत, सिमिलर असणार आहेत. पण जर आपण हे सेल्स पाहिले तर हे 2N प्रमाणे सिमिलर नसणार आहेत. ओके, सो याला आपण आयडेंटिकल सेल्स असंही म्हणू शकतो आणि याला आपण म्हणणार आहोत होमोटायपिक, कारण हे आयडेंटिकल आहेत. याच्यामध्ये पण N आहे, याच्यामध्ये पण N आहे. सो दे आर होमोटायपिक. सो याला आपण होमोटायपिक डिव्हिजन असं म्हणू शकतो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतोय प्रोफेज 2. बेसिकली यामध्ये प्रोफेज 2, मेटाफेज 2, एनाफेज 2, टेलोफेज 2 आणि सायटोकिनेसिस 2 असे सगळे 2 प्रेझेंट असतात. प्रोफेज 2मध्ये जे पण मायटोसिसमध्ये होतं तेच सेम टू सेम या ठिकाणी होणार आहे. फक्त एवढीच केस आहे की मायटोसिसमध्ये आपण 2Nचं कन्वर्जन 2N आणि 2Nमध्येच करतो, बट या ठिकाणी आपण Nचं कन्वर्जन NNमध्ये आणि दुसऱ्या Nचं कन्वर्जन NNमध्ये करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी प्रोफेजमध्ये काय काय होतं तर द क्रोमोझोम आर डिस्टिंक्ट विथ 2 क्रोमॅटिड्स, इच सेंट्रिओल डिवाइड्स इंटू 2 रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ 2 सेंट्रिओल्स आणि विच मायग्रेट टू दी अपोजिट पोल्स फ्रॉम दी ॲस्टर्स. सो बेसिकली या ठिकाणी काय होते, जे क्रोमॅटिड्स आहेत ते असे कंडेन्स होणार आहेत. या ठिकाणी क्रोमॅटिड्स कंडेन्स होणार आहेत. इथे जे तुम्हाला छोटे छोटेसे सेंट्रिओल दिसत असतील तर या सेंट्रिओलपासून स्पिंडल फायबर यायला तयार होणार म्हणजे बाहेर येणार आहे. आणि सेंट्रिओल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तर सेंट्रिओल मायग्रेट करेल आणि मग स्पिंडल फायबर तयार होईल. स्पिंडल फायबर तयार होणार आहे आणि आफ्टर दॅट जे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि जे न्यूक्लिओलस आहे तर ते डिसअपिअर होईल. पुन्हा एकदा सगळ्यात पहिल्यांदा ते जे क्रोमॅटिड्स आहेत तर ते कंडेन्स होतील. दुसरी गोष्ट जे सेंट्रिओल आहेत तर ते ऑपोजिट पोलला जातील आणि यांच्यापासून स्पिंडल फायबर यायला तयारी म्हणजे स्पिंडल फायबर बाहेर निघायला तयार होईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की न्यूक्लियस मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस डिसअपिअर होईल. नेक्स्ट आहे की मेटाफेज 2मध्ये काय होणार आहे तर जे क्रोमोझोम्स आहेत तर ते एका इक्वेटरवरती अरेंज होणार आहेत. लाईक अशा पद्धतीने इक्वेटरवरती अशा पद्धतीने क्रोमोझोम्स अटॅच होतील आणि हे जे स्पिंडल फायबर आहे तर ते ऑब्वियसली एका क्रोमॅटिडला इकडे खेचेल, एका क्रोमॅटिडला इकडे खेचेल. आणि मगाशीच्या मिओसिस 1मध्ये जे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर होतं तर ते आता ब्रेकडाऊन होईल आणि अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आता आपल्याला पाहायला मिळेल. ओके, सो 2 क्रोमॅटिड्स सेपरेट झालेले आहेत. या ठिकाणी जे या सेलसोबत होते तेच सेम टू सेम या सेलसोबत पण होणार आहे, कारण ॲट द एंड ऑफ द मिओसिस 1 आपल्याला 2 हॅप्लॉइड सेल्स मिळालेत आणि दोघांच्यामध्ये पण सेम प्रोसेस होणार आणि ॲट द एंड दोघांपासून पण याच्यापासून 2 हॅप्लॉइड आणि याच्यापासून 2 हॅप्लॉइड आपल्याला मिळणार आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे मेटाफेज झालं. मेटाफेज नंतर पुन्हा काय होणार आहे दॅट इज ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये जस्ट हे 2 खेचले जाणार आहेत, अशा पद्धतीने खेचले जातील. म्हणजे या ठिकाणी एक क्रोमॅटिड, या ठिकाणी एक क्रोमॅटिड असे हे खेचले जाणार आहेत. तुम्ही ते रीड करू शकता, तेच सांगितलेलं आहे, बाकी काही नाही सांगितलं आहे. आणि ॲज यू नो की मी ऑलरेडी मायटोसिसचा व्हिडिओ अपलोड केला आहे. सो जे मायटोसिसमध्ये होतं तेच सेम टू सेम या ठिकाणी होते. जेव्हा हे सेपरेट होतील तेव्हा सेपरेट झाल्यानंतर ऑब्वियसली या ठिकाणी एक नॉच टाईप स्ट्रक्चर तयार होईल. सेपरेट झाल्यानंतर इथे जे न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपिअर झालं होतं प्रोफेजमध्ये ते पुन्हा एकदा रिअपिअर होईल आणि स्पिंडल फायबर्स वगैरे सगळे डिसअपिअर होतील, ते निघून जाईल आणि इतर जे पण सगळे ॲपॅरेटस होते म्हणजे सेल ॲपॅरेटस वगैरे जे पण असतात तर ते पण या ठिकाणी येऊ शकतात. सो नेक्स्ट आहे टेलोफेजमध्ये काय काय होतं तर डॉटर सेल्स वगैरे सगळे अनकॉईल होतात, म्हणजे ते डेन्स झाले होते सगळे ते पुन्हा एकदा कंडेन्स झाले होते ते पुन्हा एकदा त्याचं डिकंडेन्सेशन होणार आहे आणि आफ्टर दॅट न्यूक्लिओलस वगैरे सगळं पुन्हा एकदा रिअपिअर होईल.
नेक्स्ट आहे सायटोकिनासिस 2. तर सायटोकिनासिसमध्ये बेसिकली काय होते, न्यूक्लिअर डिव्हिजन झालेलं आहे, आता होणार आहे सायटोप्लाझमचं डिव्हिजन. सो आपण या डायग्राममध्ये बघूया की काय काय होते नक्की. सो जेव्हा अशा पद्धतीचे सेल आहेत तेव्हा जस्ट या ठिकाणी एक नॉच तयार होतं. नॉच नंतर हे ब्रेकडाऊन होतं, हा सेल सेपरेट होतो आणि हा सेल सेपरेट होतो, म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं आणि यालाच आपण म्हणणार आहोत सायटोकिनासिस. ओके. आणि अशा पद्धतीने 2 या ठिकाणी जे सेल्स आहेत तर ते गॅमेट्समध्ये कन्वर्ट होणार आहेत आणि आपल्याला एका डिप्लॉइडपासून 4 हॅप्लॉइड पाहायला मिळणार आहेत. सो ॲट दी एंड आपल्याला 4 हॅप्लॉइड मिळालेत. सो आता हे जे मिओसिस होते तर या मिओसिसचं महत्त्व काय आहे ते आपण आता पाहतोय. तर मिओटिक डिव्हिजन प्रोड्युसेस गॅमेट्स और स्पोर्ट्स, यापासून गॅमेट्स किंवा स्पोर्ट्स तयार होतात. इफ मिओसिस डज नॉट ऑपरेट देन द नंबर ऑफ क्रोमोझोम्स वुड डबल और क्वॅड्रारुपल रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ मॉन्स्ट्रोसाइट्स, म्हणजे काय ॲबनॉर्मल फॉर्म्स. आता या ठिकाणी बेसिकली काय झालं, आपल्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम्स असतात, त्याचं कन्वर्जन आपण एन आणि एनमध्ये केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 23, या ठिकाणी 23, या ठिकाणी 23 आणि या ठिकाणी 23 आपले क्रोमोझोम्स या ठिकाणी तयार झालेले आहेत. सो बेसिकली हे जे 23 क्रोमोझोम्स आहेत तर हे जेव्हा डिवाइड होणार तेव्हा याच्यामध्ये फक्त 23 असतील, एक मदर सेल याच्यामध्ये 23 असतील आणि तयार होऊन परत 46चा झायगोट तयार होणार आहे. पण जर या ठिकाणी मिओसिस झालं नसतं, फक्त मायटोसिस झालं असतं तर 2nचं 2nच राहिलं असतं. म्हणजे हे मदरमध्ये 46 आहेत, फादरकडून येणार त्याच्यामध्ये पण 46 आहेत, म्हणजे मिळून एकूण अराउंड 92 क्रोमोझोम्स झाले असते बेबीमध्ये, ज्याच्यामुळे ते बेबी ॲबनॉर्मल झालं असतं. सो त्याच्यामुळे बेबी ॲबनॉर्मल होऊ नये आणि बेबीमध्ये पण क्रोमोझोम नंबर सेम राहावं यासाठी मिओसिस होणं गरजेचं आहे. The constant number of chromosomes in a given species across generations is maintained by meiosis and fertilization. Because of crossing over, exchange of genetic material takes place, leading to genetic variation, which are the raw material for evolution. ॲज यू नो की या ठिकाणी पेकायटीनमध्ये जे क्रोमोझोम्स होते त्यांच्यामध्ये रिकॉम्बिनेशन झालं होतं. रिकॉम्बिनेशन झाल्यामुळे कॅरेक्टर्स एक्सचेंज झाले आणि त्यामुळे जेनेटिक व्हेरिएशन तयार होतं. आणि म्हणून तुम्ही जर पाहिलं तर जे बेबीज असतात तर ते एक्झॅक्टली सिमिलर दिसत नाहीत त्यांच्या मदर किंवा फादरप्रमाणे, थोडेसे त्यामध्ये काहीतरी चेंजेस असतात. हां, नाक सेम दिसते, कान सेम दिसतात वगैरे वगैरे, दॅट इज ओके, बट एक्झॅक्टली सेम टू सेम कार्बन कॉपी नसते. सो याच्यामुळे काय होतं, जेनेटिक व्हेरिएशन्स होतात आणि जेनेटिक व्हेरिएशन्समुळे हळूहळू इव्हॉल्युशन होतं. ओके. सो इन धिस वे अशा पद्धतीने आपण आजचा चॅप्टर पाहिलेला आहे. पूर्ण चॅप्टर या ठिकाणी संपतो आहे. याच्यानंतर आपण 10th चॅप्टर पाहणार आहोत, कारण तो थोडासा इझी आहे. आणि मग त्यानंतर जो 6th आफ्टर दॅट 8 आणि 9 मधले चॅप्टर्स राहिलेले आहेत तर ते आपण कवर करणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.